फक्त 30 ट्रिक्स आणि तुम्ही इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी स्कोर करू शकता कुठल्याही एक्झाममध्ये. इवन तुमची इंग्लिश 0 जरी असेल तर. तुम्हाला माहीत असेल संपूर्ण तलाठी भरती, शिक्षक भरती, MPSC, त्याच्यानंतर वनरक्षक, महानगरपालिका, नगर परिषद, आरोग्य विभाग, मग पॅटर्न कुठलाही असू द्या, इवन तो MPSC, TCS, IBPS, शिक्षक भरती, इवन जनरल इंग्लिश असू द्या, आपल्या फक्त 30 ट्रिक्स करून, हे 30 ट्रिकचे 30 लेक्चर्स करून तुम्ही इंग्लिशमध्ये पैकीच्या पैकी स्कोर, किंवा तुमची इंग्लिश 0 जरी असेल तरीही 90+ स्कोर करणं 100% पॉसिबल आहे. आज आपलं ट्रिक्स हे तिसरं सेशन आहे. जर याच्या अगोदरचे 2 सेशन बघितले नसतील तर नक्कीच बघून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी लिंक शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला बाकीचे सेशन सुद्धा बघता येतील. एनिवे, सो आज आपण जे सेशन घेणार आहोत ट्रिकचं, ते असेल 10चे टाइप्स आणि स्ट्रक्चर्स. तुम्हाला माहित असेल की अशा सर्व एक्झाम ज्या 2024, 25, 26 मध्ये होत आहेत, त्या सर्व एक्झाममध्ये हा असा एक टॉपिक आहे. मग आतापर्यंत शिक्षक भरती, MPSC, TCS, इवन IBPS या सर्व एक्झाममध्ये तुम्हाला 10चे टाइप्स आणि त्याचे स्ट्रक्चर्स याच्यावर भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. हे प्रश्न कसे विचारलेले आहेत एकदा बघू आपण. प्रश्न जर बघितले आपण ना, तर प्रश्न विचारले, एकच मिनिट द्या मला. ॲज वी कॅन सी, प्रश्न जर बघितले तर आपल्या समोर हे सर्व प्रश्न आहेत. प्रश्न GMC नांदेड, समाज कल्याण 2025, GMC नांदेड, ॲज यू कॅन सी, हे सर्व प्रश्न आपल्या एक्झाममध्ये 2 लेटेस्ट क्वेश्चन घेऊन आलो आपण, की जे TCS ने कंडक्ट केले. याच्यानंतर जर क्वेश्चन बघितले आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन, SSC, हे सर्व क्वेश्चन आपण सोडवणार आहोत ट्रिकच्या माध्यमातून. त्याच्यानंतर जर बघितलं हे पूर्ण BMCचे क्वेश्चन्स घेऊन आलो आपण. त्याच्यानंतर आणखी क्वेश्चनची व्हरायटी आपण बघूया की कुठल्या कुठल्या पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्या एक्झाममध्ये विचारल्या गेलेले आहेत. सर्व जेवढे तलाठी म्हणजे तलाठी एक्झाममध्ये सुद्धा आपल्याला या टॉपिकवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणखी जर बघितलं एक्झाम्स आपण डिपार्टमेंटल ASO बाय MPSC पॅटर्न, म्हणजे MPSC सुद्धा आपल्याला या टॉपिकवरती प्रश्न विचारते. ओके, DMER असेल, तलाठी असेल, याच्या व्यतिरिक्त चला डिपार्टमेंटल आणखी MPSCचा क्वेश्चन आहे बघा, डिपार्टमेंटल ASO, SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन, CGL. त्याच्यानंतर हे नांदेड बघा, महा TET पेपर 2024, म्हणजे शिक्षक भरतीमध्ये सुद्धा या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. आणि हे ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही आजच्याच लेक्चरमध्ये हे सर्व प्रश्न शिकणार आहात. ओके, महा TET पेपर 2, पेपर 1 मध्ये पण याच टॉपिकवर प्रश्न आहे आणि पेपर 2 वरती सुद्धा याच टॉपिकवर प्रश्न आहे. MPSC कंबाईन ग्रुप B असेल प्रश्न आहे, राज्यसेवा असेल MPSC प्रश्न आहे, डिपार्टमेंटल एक्झाम असतील MPSCच्या प्रश्न आहेत. ओके, म्हणजे आपण असं म्हणू शकतो ग्रुप C असेल MPSCची प्रश्न या टॉपिकवर आहेत. म्हणजे ओव्हरऑल मला हे सांगायचं आहे की हा एक असा टॉपिक आहे की प्रत्येक एक्झाममध्ये या टॉपिकवर तुम्हाला खूप सारे प्रश्न पाहायला मिळतात. मग आपलं काम आहे, हे जे ट्रिक नंबर 3 आहे, ऑलरेडी आपण 2 ट्रिक्स कंप्लीट केलेल्या आहेत आणि त्याच्यावर 2 लेक्चर्स घेतलेले आहेत. मग आज आपण हे जे तिसरी ट्रिक्स आहे हे समजून घेऊन याच्यावरचे जवळपास 50 प्रश्न जे काही आहेत आपण याची प्रॅक्टिस करणार आहोत. चला मग काय टॉपिक आहे एकदा समजून घेऊ. टॉपिकचं नाव सांगितलं मी तुम्हाला ऑलरेडी. टॉपिकचं नाव आहे 10 टाइप्स अँड स्ट्रक्चर्स. चला सुरुवात करू आपण आजच्या सेशनला. बट बिफोर स्टार्टिंग टुडेज सेशन यू मस्ट नो द 12 फॉर्म्युले ऑफ टेन्सेस. मीन्स लॉट्स ऑफ स्टुडंट डोंट नो, इवन दे नो बट कांट रिमेंबर ऑन टाइम द फॉर्म्युला. त्याचं सोल्युशन पण सांगेल की फॉर्म्युले सर लक्षात राहत नाहीत, लक्षात राहिले तर अप्लाय करता येत नाहीत, अप्लाय केले तर तो प्रश्नच येत नाही, वेगळाच येतो. असे डाऊट्स असतील त्या सर्वांचं सोल्युशन म्हणजे आजचं सेशन. ओके, सो सर्वांनी एकदा याच्यावर नजर टाका. या 12 10च्या फॉर्म्युल्याशिवाय तुम्ही इंग्लिश ग्रामर शिकूच शकत नाही. सो एवढं वेटेज या फॉर्म्युल्याला आहे, पण मी त्याला आणखी शॉर्टकट, आणखी इझी तुमच्यासाठी करून देतो. सर्वांनी बघून घ्या एकदा. सो बेसिकली आपण काय करणार, हे जे 12 फॉर्म्युले आहेत, 12 फॉर्म्युल्याला असं न लक्षात ठेवता, कसं लक्षात ठेवा जेणेकरून मार्क 100% मिळेल ते बघा. असं लक्षात ठेवा डायरेक्ट. तुम्हाला माहित आहे ना, हे जे 12 फॉर्म्युले आहेत ना, हे 12 फॉर्म्युल्यामधले हे जे 3 आहेत हे सिंपल, हे जे 3 आहेत कंटिन्युअस, हे जे 3 आहेत परफेक्ट, आणि हे जे 3 आहेत परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे 12 फॉर्म्युल्याला तुम्ही 4 भागामध्ये डिवाइड करा, जेणेकरून काय होणार, तुम्हाला लाईफ टाइम पर्यंत हे फॉर्म्युले लक्षात राहतील. आणि आय प्रॉमिस यू, तुम्ही म्हणता इंग्लिश 0 आहे, फक्त आजचं सेशन करा आणि बघा तुम्ही टेन्सेसमध्ये कसं पैकीच्या पैकी स्कोर करता. ओके, चला मग समजलं आम्हाला की हे 12 फॉर्म्युल्याला 12 प्रकारे लक्षात न ठेवता 4 प्रकारात लक्षात ठेवू, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. सो नेक्स्ट मी काय करतो, मग हा जो कंटिन्यू टेन्सचा फॉर्म्युला आहे याचा फॉर्म्युला आपण काय बनवला, 2B + V4 असं आपण नाव दिलं. 2B + V4.
मग टू बी प्लस वी फोर, टू बी सर्वांना माहित आहे. टू बी म्हणजेच काय बरं? टू बी म्हणजे प्रेझेंटचा टू बी म्हणजे एम आर, पास्ट टेन्सचा टू बी म्हणजे वॉज वर, फ्युचर टेन्सचा टू बी म्हणजे शाल बी विल बी. इथं बी ऍड ऑन कराल फक्त. ओके, शाल बी ऑब्लिक विल बी. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एम आर, वॉज वर, शाल बी विल बी यांना टू बी म्हणतात. आणि टू बीच्या नंतर काय येतो? व्ही फोर, व्ही फोर, व्ही फोर. म्हणजे कुठल्याही कंटिन्यू टेन्सचा फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहित आहे की टू बी प्लस व्ही फोर म्हणजे कंटिन्यू टेन्सचा फॉर्म्युला. मग सर कंटिन्यू किती असतात? 3 असतात. एक असतो प्रेझेंट कंटिन्यू, सेकंड पास्ट कंटिन्यू आणि नंतर असतो फ्युचर कंटिन्यू. क्लिअर आहे? सर्वांना समजलं की कंटिन्यू टेन्स म्हणजे टू बी प्लस व्ही फोर. येस, डोक्यामध्ये आहे फिट. आणि टेन्स सुद्धा ओळखता येते की प्रेझेंट आहे, पास्ट आहे की फ्युचर आहे. पुढे नेक्स्ट. मग परफेक्ट मध्ये सेम तेच 3 परफेक्ट असतात. प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. प्रेझेंट वाला परफेक्ट असेल तर आता काय सांगितलं यांनी? टू हॅव प्लस व्ही थ्री. मग टू हॅव किती असतात बघा बरं? टू हॅव किती असतात? प्रेझेंटचा टू हॅव हॅव हॅज, पास्टचा टू हॅव हॅड आणि फ्युचरचा टू हॅव शॅल हॅव, विल हॅव किंवा शॅल विल प्लस हॅव. मग हे सर्व टू हॅव आहेत आणि टू हॅवच्या नंतर तुम्हाला कॉमन काय दिसतो? व्ही थ्री दिसतो. मग टू हॅव प्लस व्ही थ्री म्हणजे कुठल्याही परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला. झाले 2 टेन्स लर्न. टू बी प्लस व्ही फोर कंटिन्यू टेन्स, टू हॅव प्लस व्ही थ्री परफेक्ट टेन्स. यस, दोन्ही लर्न झाले. पुढे चला. आणखी जर पुढे गेलो आपण तर आपण म्हणू शकतो की हा परफेक्ट कंटिन्यू आहे. परफेक्ट कंटिन्यू मध्ये सेम टू हॅव लागतो बघा. हॅव हॅज, हॅड आणि शॅल विल प्लस हॅव. सेम टू हॅव आहे. त्याच्यानंतर सर्वांमध्ये कॉमन तुम्हाला बिन दिसेल बघा. बिन, बिन, बिन. आणि कॉमन सर्वांमध्ये काय पाहिजे? व्ही फोर पाहिजे. इथं बाय मिस्टेक, प्रिंट मिस्टेक मध्ये व्ही थ्री केलेला आहे, बट व्ही फोरच लागते. ओके, काय लागतो? फक्त आणि फक्त व्ही फोरच लागतो. हे तुम्हाला मी पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये रिप्लेस करून देईल. सो टू हॅव प्लस बिन प्लस व्ही फोर. मला एक सांगा, तुमच्या सर्वांचे 3 फॉर्म्युले लर्न झाले. चौथा देतो मी लगेच. 3 कुठले कुठले? पहिला कुठला सांगितला? कंटिन्युअस. काय होता? टू बी प्लस व्ही फोर. दुसरा परफेक्ट, टू हॅव प्लस व्ही थ्री. तिसरा कुठला बघितला आपण आता? परफेक्ट कंटिन्यू, टू हॅव प्लस बिन प्लस व्ही फोर. झाले लर्न. शेवटचा बघा. शेवटचा जर बघितला आपण तर शेवटचा आहे सिम्पल टेन्स. सिम्पल टेन्सला लक्षात ठेवण्यासाठी 2 गोष्टी आहेत. एक आहे V1, V5, V2 म्हणजे सिंपल किंवा टू डू प्लस V1 म्हणजे सिंपल. आपण ट्रिक नंबर 1 मध्ये सुद्धा फॉर्म्युले शिकलो, ट्रिक नंबर 2 मध्ये सुद्धा फॉर्म्युले शिकलो आणि ट्रिक नंबर 3 मध्ये सुद्धा फॉर्म्युले बघत आहोत. मला फक्त एवढं सांगायचं आहे की माझं काम फक्त शिकवणे नसते, तर तुमच्या लक्षात कसं राहील तेवढी रिव्हिजन पण मी चालू लेक्चरमध्येच करून देत असतो तुम्हाला. चला ठीक आहे. मग आता मला सांगा की इथं काय दिसते तुम्हाला? V1, V5, V2. इथं काय दिसते तुम्हाला? V2. सॉरी, इथं V1, V5 म्हणजे सिंपल प्रेझेंट, V2 म्हणजे सिंपल पास्ट आणि शॅल विल प्लस V1 म्हणजे सिंपल फ्युचर. या सर्वांनाच काय म्हणतो आपण? V1, V5, V2 किंवा टू डू प्लस V1 म्हणजे सिंपल टेन्स असतो. झालं. 4ही फॉर्म्युले डोक्यात आहेत सर्वांच्या. ज्यांच्या नाही आहेत त्यांनी बेसिकपासून परत बघा, 2-3 वेळा रिव्हिजन करा. हे फॉर्म्युल्याशिवाय पुढे जाता येत नाही आपल्याला. बट आजचं जे सेशन आहे आपलं, चला ठीक आहे, फॉर्म्युले तर लक्षात राहतील. हा त्याचा एक ॲडव्हान्स चार्ट तयार केला ज्याच्याद्वारे तुम्ही समजू शकता की टू बी प्लस व्ही फोर म्हणजे कंटिन्यू, टू हॅव प्लस व्ही थ्री म्हणजे परफेक्ट, V1, V5 किंवा टू डू प्लस V1 म्हणजे सिंपल आणि टू हॅव प्लस बिन प्लस V4 म्हणजे परफेक्ट कंटिन्यू. एक रिवाइज म्हणून तुम्हाला दिलेला आहे. आता एवढं तर बघितलं आपण. आज आपण जे शिकणार ते म्हणजे प्रेझेंट टेन्स केव्हा असतो, पास्ट टेन्स केव्हा असतो, फ्युचर टेन्स केव्हा असतो, त्यांना कसं आयडेंटिफाय करायचं. आज आपण शिकणार कुठलाही टेन्स जर म्हटला की हा टेन्स कुठला आहे सांगा, या टेन्सचा ट्रान्सफॉर्मेशन करा. हे सर्व तुम्हाला आजच्या ट्रिक्स वापरून 100% सोडवता येईल. आणि आजचा टॉपिक जर तुम्हाला प्रॉपर समजला तर बाकी येणारे अपकमिंग जेवढे टॉपिक्स आहेत इंग्लिश ग्रामरचे त्याच्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी स्कोर मिळणार. फक्त मला एकच सांगायचं आहे, जर तुम्हाला वाटतं की सर ही सिरीज अशीच कंटिन्यू पाहिजे आम्हाला, तर प्रत्येकाकडून मला एकच गोष्ट पाहिजे, ती म्हणजे तुम्ही ही लिंक तुमच्या फ्रेंड्सपर्यंत, लायब्ररीमध्ये, जिथं कुठे तुम्ही तुमचे मित्र असतील जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत किंवा ज्यांना इंग्लिश शिकायचं आहे तिथपर्यंत नक्की शेअर करा. कारण जेवढा जास्त तुमचा रिस्पॉन्स तेवढं जास्त मी तुम्हाला या सिरीजमध्ये माझं जेवढं काही हार्डवर्क स्मार्टवर्क आहे हे मी टाकणार आहे तुमच्यासाठी स्पेशली. चला ठीक आहे. सो नाव आता या मुद्द्यावरती बेसिकली मी अगोदर फॉर्म्युले सांगितले, ते तर ट्रिक नंबर 1, ट्रिक नंबर 2 मध्ये पण सांगितले. पण आजचं जे लेक्चर आहे ते कशावर आहे? ते आहे की प्रेझेंट टेन्स केव्हा असतो, पास्ट टेन्स केव्हा असतो आणि फ्युचर टेन्स केव्हा असतो, याच्यावरती आहे. बघा 2 गोष्टी असतात. तुम्हाला जर मी म्हणेल की प्रेझेंट टेन्स मध्ये कुठले कुठले वर्ड लागतात, एकच मिनिट द्या मला. बघा प्रेझेंट टेन्स मध्ये जर सांगायचं झालं, सर्व विद्यार्थ्यांनी फोकस ठेवा आता.
आणि नोट डाऊन पण करा. एक नोटबुक करून घ्या, एक 200 पेजेसची नोटबुक करा या ट्रिक सिरीजसाठी तुम्ही सर्वांनी. आणि लेक्चर कसं झालं मला एंडिंगला सांगत चला, म्हणजे मला पुढच्या सेशनमध्ये आणखी कॉन्फिडन्स मिळते. तुमचे कमेंट्स लाईक नाही दिला चालते मला किंवा काही नाही, फक्त कमेंट आणि शेअर ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत माझ्यासाठी. कारण कमेंट्समुळे समजते मी तुम्हाला कसं शिकवत आहे आणि शेअरिंगमुळे समजते तुमची केअरिंग किती आहे, की तुम्ही याला आणखी योगदान किती देते आपल्या याला. ओके चला ठीक आहे. सो प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स कसा आयडेंटिफाय करायचा? प्रेझेंट टेन्स आयडेंटिफाय करण्यासाठी त्याच्यामध्ये V1 असतो म्हणजे प्रेझेंट टेन्स, V5 असतो म्हणजे प्रेझेंट टेन्स, त्याच्यामध्ये डू, डज प्रेझेंट टेन्स, एम, इज, आर म्हणजे प्रेझेंट टेन्स, हॅव ऑब्लिक हॅज म्हणजे प्रेझेंट टेन्स झालं. या सर्वांना काय नाव देऊ शकतो आपण? प्रेझेंट टेन्स. तुमच्या समोर आहे. मग यापैकी कुठलाही वर्ब दिसला तर तो 100% प्रेझेंट टेन्स असतो. लिहून घ्या सर्वांनी. यापैकी कुठलाही शब्द किंवा यापैकी कुठलाही शब्द जर आला तर 100% प्रेझेंट टेन्स असतो. डोळे बंद करून नाव द्यायचं की हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे किंवा प्रेझेंट कंटिन्यू आहे किंवा प्रेझेंट परफेक्ट आहे किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू आहे बट प्रेझेंट आहे. इझी आहे. सर्वांना समजलं किती सिंपल वेमध्ये एकाच पेजवर सांगितलं मी तुम्हाला. कसा ओळखायचा प्रेझेंट टेन्स? असा ओळखायचा. जर वाक्यामध्ये नाव, नाव म्हणजे आता, आता म्हणजे प्रेझेंट मध्ये आहो ना आपण. टुडे आज प्रेझेंट मध्ये आहो. ॲट प्रेझेंट, करंटली, ॲट द मोमेंट आताच, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री हे जे शब्द आहेत प्रेझेंट मध्ये यूज करतो आपण. फक्त याच्या अगोदर दिस, दिस मॉर्निंग, दिस आफ्टरनून, दिस इव्हिनिंग, ओके, टू नाईट आज रात्री. सो दिस, दीज, हिअर, ऑलवेज, युजली, ऑफन, समटाइम्स, जनरली अँड रेग्युलरली हे शब्द दिसले म्हणजे तुमचा प्रेझेंट टेन्स असतो. क्लिअर आहे? पुढे चला. V1, V5, डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅज हे शब्द असले म्हणजे प्रेझेंट टेन्स असतो. चला एक क्लिअर झालं. आता तुम्ही प्रेझेंट टेन्स तुम्हाला समजलं. बट तुम्ही म्हणा सर प्रेझेंट टेन्स तर मी करून घेईल पण मग मला पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स नाही ओळखता आला तर तेही सांगतो. पास्ट टेन्स कसा ओळखायचा सांगतो तुम्हाला. पास्ट टेन्स जर ओळखायचा असेल तर त्याच्यामध्ये येत असते V2, त्याच्यामध्ये येत असतो वॉज किंवा वर, त्याच्यामध्ये येत असतो हॅड. ओके, म्हणजे यापैकी कुठलाही फॉर्म दिसला, एक राहिला होता डेड, यापैकी कुठलाही फॉर्म दिसत असेल तर तो तुमचा पास्ट टेन्स असतो. किंवा एस्टरडे काल, लास्ट, अर्लियर, प्रिव्हियसली, बिफोर, इन द पास्ट, वन्स, ॲगो, देन, दॅट, दोज आणि देअर यापैकी कुठलाही शब्द दिसला तर तो पास्ट टेन्सच असतो. पास्ट टेन्स होण्यासाठी यापैकी किंवा यापैकी शब्द पाहिजे म्हणजे तो पास्ट टेन्स असतो. जसं प्रेझेंट बघितला तुम्ही. सर फ्युचर टेन्स केव्हा असतो? फ्युचर टेन्स असण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? टुमॉरो उद्या, टू नाईट. आता तुम्ही म्हणा टू नाईट तर प्रेझेंटमध्ये पण होता, टू नाईट इथं पण आहे. मग काय करायचं? मग त्यासाठी दिस हे वाले शब्द असतात. मी प्रॅक्टिकल सांगेल तुम्हाला. नेक्स्ट, सून, लेटर, इन द फ्युचर, कमिंग डेज, इन अ मिनिट, इन अन आवर, इन 2 days, इन अ फ्यू डेज आणि आफ्टर यापैकी कुठलाही शब्द दिसला तर डोळे बंद करून नाव द्यायचं की हा फ्युचर टेन्स आहे. आणि फ्युचर टेन्ससाठी आणखी कुठले शब्द असतात की जे आपल्याला ग्रॅमॅटिकली यूज होतात हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब म्हणून, ते म्हणजे शल किंवा विल म्हणजे फ्युचर टेन्स, शल बी किंवा विल बी म्हणजे फ्युचर टेन्स, शल हॅव किंवा विल हॅव म्हणजे फ्युचर टेन्स. असं ओळखू शकता तुम्ही फ्युचर टेन्सला. म्हणजे फ्युचर टेन्स सुद्धा तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता. हे आले म्हणजे पास्ट, हे आले म्हणजे पास्ट, ओके, हे आले म्हणजे फ्युचर, हे आले म्हणजे फ्युचर. संपलं. आजचं लेक्चर आपण डायरेक्टली स्टार्ट करू शकतो आणि ते सुद्धा ट्रिक्सने. ते सुद्धा कसं स्टार्ट करू शकतो? ट्रिक्सने स्टार्ट करू शकतो. चालेल, सर्व रेडी आहात आता? चला मग आता या टॉपिकवर खूप सारे प्रश्न घेणार आहोत जेणेकरून तुमची प्रॅक्टिस नेक्स्ट लेवलची होणार आणि तुम्हाला एक्स्ट्रा काही करण्याची गरज राहणार नाही. आणि परत चॅलेंज देतो. तुम्ही म्हणाल सर इंग्लिश शून्य आहे, पण मला तुमच्याकडून काय पाहिजे? मला तुमच्याकडून पाहिजे हे शब्द तुमच्या समोर, सुरुवातीला समोर असतील, नंतर तुम्ही काय करणार ते लक्षात ठेवणार. हे शब्द आले म्हणजे पास्ट, हे शब्द आले म्हणजे फ्युचर, हे शब्द आले म्हणजे प्रेझेंट. ओके, आता एक काम करू आपण. तुम्ही म्हणा सर प्रेझेंट, फ्युचर, पास्ट ओळखून घेऊ आम्ही, पण कधी कधी प्रॉब्लेम काय येते माहिती आहे का? कधी कधी ते विचारतात हा सिंपल आहे का, हा कंटिन्यू आहे का, हा परफेक्ट आहे का, परफेक्ट कंटिन्यू आहे का? मग तेव्हा प्रॉब्लेम होतो. मग तो सुद्धा प्रॉब्लेम होणार नाही. त्यासाठी सुद्धा मी एक चार्ट आणलेला आहे बघा. हे शब्द जे येतात ना कुठल्याही सिंपल टेन्समध्येच येतात. ऑलवेज, समटाईम, फ्रिक्वेंटली, ऑफन, फिक्स, एव्हरी, डे, डेली, रेग्युलरली हे सिंपल टेन्सचे शब्द आहेत.
कंटिन्यूमध्ये जर असे शब्द आले, नाव, करंटली, होल्ड, नाईट, होल डे, जे काय असेल, दिस टाइम, ऑल डे, ऑल नाईट, जे काय असतील, थ्रू आउट, व्हाईल, स्टील, यापैकी कुठलाही शब्द दिसला तर कुठलाही तो कंटिन्यू टेन्स असतो. तुम्ही म्हणा सर हे मला कन्फ्युजन होत आहे, समजलं नाही. तुम्ही ऑलरेडी फॉर्म्युले सांगितले, त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं की हे शब्द आले तर प्रेझेंट असतो, पास्ट असतो, फ्युचर असतो. आता तुम्ही सांगत आहात की हे सिम्पल, कंटिन्यू, परफेक्ट, मग एवढं मोठं माझ्या डोक्यात राहील का पाठांतर? तेच सांगतो, यस, 100%. आणि जस्ट बिकॉज ऑफ आता मी प्रॅक्टिस करून घेईल ना तुम्हाला, तुम्ही बघा किती इझी वाटेल तुम्हाला. फक्त आता क्वेश्चन जेव्हा मी सोडून देईल तुम्हाला, मग तुम्ही म्हणा की यस सर, आता मला असं वाटतं की मी पैकीच्या पैकी स्कोर इंग्लिशमध्ये करू शकतो. बस मला क्वेश्चन घेऊ द्या, आणि तेही क्वेश्चन मोर दॅन 3 ते 4 घेऊ द्या. मग तुम्हीच म्हणणार की सर आता उत्तर आम्हीच देतो. ओके, चला ठीक आहे, बघू आपण आता. ओके, सो या पद्धतीचे शब्द कंटिन्युअसमध्ये, आणि हे जे शब्द आहेत जस्ट, ऑलरेडी, एट, एव्हर, नेव्हर, रिसेंटली, सो फार, बिफोर, हे शब्द आले म्हणजे परफेक्ट टेन्स असतो. सो आता जे काही मी तुम्हाला फॉर्म्युले सांगितले, पार्ट पहिला म्हणजे सॉरी आज मी फॉर्म्युले सांगितले, नंतर शब्द दिले, प्रेझेंट आहे, पास्ट आहे, फ्युचर आहे, आणि आणखी परत शब्द दिले की सिम्पल आहे, कंटिन्यू की परफेक्ट आहे. आता आपलं काम आहे परत एकदा रिटर्न येणे, पण केव्हा? वाक्य घेतल्यानंतर. स्टार्टिंगला आपण काय करूया? सेंटेन्स घेऊया, आणि सेंटेन्स घेता घेता काय करूया? नंतर मागे पण जाऊया रिलेट करण्यासाठी की हे 3 गोष्टी ज्या होत्या त्या 3 गोष्टीवर तेच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 100% अगदी इझिली देऊ शकता तुम्ही. बघा कसं. तर पहिलाच प्रश्न, जीएमसी नांदेड 2025 बाय TCS पॅटर्न, शी गो टू स्कूल एव्हरी डे. आता तुम्हाला माहित असेल हा जो भाग आहे ना, स्ट्रक्चरवाला भाग, हे जे वाक्य आहे ना स्ट्रक्चरवाला आहे. तुम्ही म्हणा सर हे जे वाक्य तुम्ही दिलं आम्हाला, आता या भागामध्ये तुम्ही इथं तर काही सांगितलं नाही, पण इथं खूप महत्त्वाचं आहे. बघा कसं. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे का एक गोष्ट, मी ट्रिक्स तर चालू करेल, पण हा एक्स्ट्रा ॲडिशनली क्वेश्चन दिला स्ट्रक्चरवाला. तुम्हाला माहिती आहे आपण असं लिहितो अपेन, सर्व विद्यार्थ्याला माहीत असेल, हा असतो एकवचन, सर्वांना माहीत आहे. हो सर माहीत आहे आम्हाला. ओके, आणि जर का मी इथं लिहिलं पेन्स, तर हा काय असतो? हा असतो अनेकवचन, हे सर्वांना माहीत आहे. पण हे कोण असतात? नाउन. ओके, नामामध्ये काय असते? नामामध्ये जेव्हा एस लागतो ना, तेव्हा नाम काय होते? तेव्हा नाम अनेकवचन होते. पण वर्बचं उलट आहे. जर मला इथं एक वचन वर्ब घ्यायचं असेल, एक वचन वर्ब घ्यायचं असेल, तर मी लिहिणार गोज. काय लिहिणार? गोज लिहिणार. पण जर का मला अनेक वचन वर्ब घ्यायचं असेल, अनेक वचन वर्ब घ्यायचं असेल, तर मला लिहावं लागेल गो. ओके, आणि हा प्रश्न जर असा मांडला आपण तर यालाच म्हणतात वर्ब. म्हणजे वर्ब आणि नामामध्ये असं उलट असते. नामामध्ये जेव्हा एस लागतो तेव्हा नाम अनेक वचन तयार होते, आणि क्रियापदाला जेव्हा एस लागतो तेव्हा क्रियापद एकवचन होते. म्हणजे उलट असते क्रियापदामध्ये आणि नामामध्ये. सर आम्हाला नाम समजत नाही, सर आम्हाला क्रियापद समजत नाही, मग नाम कसं ओळखायचं? काय आहे असा प्रश्न विचारायचा. काय आहे किंवा कोण आहे, मग तुम्हाला काय मिळते? तुम्हाला नाऊन मिळते. असं 100% नाऊन ओळखता येते. आणि वर्ब जर ओळखायचं असेल तर काय करतो? काय प्रश्न विचारायचा? काय करतो असं जर विचारलं आणि उत्तर जर मिळालं तर ते मेन वर्ब असते. इझी आहे. म्हणजे काय करतो? जातो. काय करतो? येतो. काय करतो? बोलतो. म्हणजे ह्या ॲक्शन मेन वर्ब असतात. पण इथं काय आहे? पेन आहे. कोण आहे? मी आहे, टीचर आहे. समजलं? हे नाऊन असतात. इझी आहे. मग सर याच्यामध्ये काय चुकी आहे? याच्यामध्ये चुकी काय माहिती आहे का? शी म्हणजेच कोण? ती. आणि ती कशी आहे? एकटी आहे. मग ती जर एकटी आहे तिथं गो लागेल का? गो तर अनेक वचन आहे. तुम्हाला आता सांगितलं ना, गो अनेक वचन आहे, कारण तो एक वर्ब आहे. आणि वर्बला जेव्हा एस लागतो तेव्हा तो एक वचन होतो, आणि जेव्हा काढतो तेव्हा तो अनेक वचन असतो. सर इथं आम्हाला कुठलं पुस्तक सांगत नाही आतापर्यंत, किंवा कुठे आम्हाला असं शिकायला मिळत नाही की एक वचन अनेक वचन क्रियापदामध्ये उलटं. यस, हाच मोठा प्रॉब्लेम आहे की आपलं बेसिक क्लिअर नाही आहे. हे बेसिकमध्ये सर्व डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. आपला जो कोर्स आहे बेसिक टू ॲडव्हान्स त्याच्यामध्ये. चला ठीक आहे. सो ॲन्सर कुठलं असेल? शी गोजवालं. आता हा बोनस क्वेश्चन होता. हा आजच्या ट्रिकवरती होता का? नाही, हा क्वेश्चन बोनस होता. बोनस क्वेश्चन म्हणजेच की थोडंफार स्ट्रक्चरही माहिती असणं गरजेचं आहे, थोडंफार बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे मग मी हा क्वेश्चन यासाठी घेतला तुम्हाला हे सांगण्यासाठी की बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. जे मी बेसिक लेक्चर घेतले ते पूर्ण स्टेप बाय स्टेप बघा, 15 लेक्चर घेतले जवळपास बेसिकचे, बेसिक टू ॲडव्हान्समध्ये. ते जर बघितले ना तुम्हाला हे काहीच वाटणार नाही, तुम्ही इझिली सॉल्व्ह करता क्वेश्चन. चला ठीक आहे, बघू आपण आता. सो आता इथून चालू होईल आपली ट्रिक. म्हणजे हा सुद्धा एक बोनसच क्वेश्चन याच्यामधला, हा सुद्धा क्वेश्चन याच्यामधला एक बोनसच आहे. बट याच्यामध्ये आजच्या ट्रिकवरती हा क्वेश्चन लागणार आहे. ट्रिकवरती कसा बघा, समजून घेऊ. सर्वात फर्स्ट शब्द काय दिलेला आहे?
एव्हरी वीकेंड. आता मी काय सांगितलं शब्दावर यावर रिटर्न एकदा. इथं दिसते का तुम्हाला कुठे शब्द? नसेल दिसत तर नोट डाऊन करून घ्या. बघा दिसते का कुठे? नाही आहे ना, मग इथं नोट डाऊन करून घ्या. एव्हरी आणि प्लस टाइम असेल तो सुद्धा कुठे येणार? या बॉक्समध्ये येणार. बस संपलं. हा एक शब्द आपण मिसिंग केला होता, म्हणून हे 2 बोनस क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. इथून चालू होतील तुमच्या ट्रिक्स नंतर. सो इथं काय एव्हरी वीकेंड, पण तुम्हाला तोच मी सांगितलं ना मी पहिले 2 क्वेश्चन हे बोनस घेतलेले आहेत तुम्हाला हे सांगण्यासाठी की बेसिक किती गरजेचं आहे. जर बेसिक वीक असेल ना प्रॉब्लेम आहे. बघा आता इथं तुम्हाला सर्वांना माहित आहे, इथं दिलेला आहे दे. दे काय असतो? अनेक वचन. आणि काय करतात ते? पाहतात. पाहतात हा कोण आहे? वर्ब आहे. मग क्रियापद जर असेल आणि क्रियापदाला जेव्हा एस लागतो तेव्हा क्रियापद एक वचन होते. इझी आहे, समजत आहे तुम्हाला आता? मग हे क्रियापद काय आहे? एक वचन आहे. मग हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. इथं अनेक वचन क्रियापद पाहिजे होतं. आणि अनेक वचन काय पाहिजे? अनेक वचन म्हणजेच काय? वॉच. मी मग कशी सांगितलं तुम्हाला? दे वॉच. अनेक वचन क्रियापद. पहिले 2 क्वेश्चन मी घेतले बोनस. आता घेऊया आपण ऍक्च्युअल ट्रिक्स. आलं लक्षात? हे बोनस क्वेश्चन होते तुमच्या बेसिकवरती. मला हे सांगायचं होतं तुम्हाला की बेसिक सुद्धा किती गरजेचं आहे, म्हणून बेसिक लेक्चर जाऊन बघा तुम्ही. त्याच्यावर अशा प्रकारचे सर्व क्वेश्चन तुम्ही जे म्हणता ना की सर कुठलं चॅप्टर आहे समजत नाही, ते बेसिक असते. आता येऊया मुद्द्यावर, आजच्या ट्रिक्सवरती. सो आजच्या ट्रिक्सवरती जर आलो आपण तर आता बघा आजची ट्रिक काय म्हणते. जर असे शब्द आले लास्ट, यावर रिटर्न. आता बघा लास्ट शब्द कुठे दिसतो तुम्हाला? लास्ट शब्द कुठे दिसतो? दिसला लास्ट. समजलं सर्वांना? मग जर का लास्ट शब्द आला तर तुम्ही त्याला फ्युचर टेन्स म्हणणार का? आन्सर आहे नो. तुम्ही त्याला पास्ट टेन्स म्हणणार का? हो. तुम्ही त्याला प्रेझेंट म्हणणार का? नो. म्हणजे आपलं उत्तर काय पाहिजे आता? जर वाक्यात लास्ट येत असेल तर लास्ट आणि फायनल आन्सर आपलं काय असेल तर ते असेल पास्ट टेन्स. कुठला टेन्स? पास्ट टेन्स. सो लास्ट समर. ओके, मागच्या उन्हाळ्यामध्ये लास्ट समर. आणि हॅज कुठे लावतो आपण? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी लिहून दिलं मगाशी. हॅज लावतो आपण प्रेझेंटमध्ये. ट्रिक्स समजत आहेत ना? ज्या मी लिहून दिल्या ट्रिक्स, आता इथून झाल्या तुमच्या ट्रिक्स चालू. म्हणजे सर मला समजलं हॅज तर प्रेझेंटमध्ये आहे आणि हा लास्ट शब्द तर पास्टमध्ये आहे, असं कसं होणार? हे तर चुकणार मग वाक्य. तुम्ही म्हणा सर हॅज कुठे दिलेला आहे? बघा मी पूर्ण लिहून दिलं तुम्हाला व्यवस्थित. मी व्यवस्थित लिहून दिलं, तुम्ही नोटीस करू शकता. बघा हॅव हॅज दिसला का? हॅज कुठे लागतो? प्रेझेंटमध्ये. म्हणजे शब्द मी त्या लेवलला लिहून दिले तुम्हाला. एवढं जर तुम्ही फॉलो केलं ना, एक सुद्धा मार्क जात नाही तुमचा. बघू आपण आणखी कसं तर. ओके, समजलं सर. हा होता पास्ट टेन्स, मग हा पण पाहिजे होता पास्ट टेन्स. मग आता त्याला पास्ट टेन्स कसं करणार? त्याला पास्ट टेन्स करण्यासाठी हॅजला काढून टाका आणि हा जो ट्रॅव्हल्ड आहे हा झाला आपला V2. आणि V2 कुठे लागत असतो? पास्ट टेन्समध्ये. लिहून दिलं ना मी तुम्हाला. तुम्ही म्हणा नाही सर विसरलो, परत मागे जातो. V2 आला फक्त म्हणजे तो पास्ट टेन्स असतो. हेच मी तुम्हाला कुठे लिहून दिलं? हे इथे लिहून दिलं. बघा पास्ट टेन्स आहे ना, मग V2 लागायला पाहिजे. आता समजत आहे बॉक्सचं महत्व किती आहे? तर आय होप सर्व विद्यार्थ्याला समजत आहे की या बॉक्सचं महत्व किती आहे. पहिले जे 2, 3, 4 क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला थोडेसे कॉम्प्लिकेटेड वाटत असतील, पण जसं का आपण याच्यात एंटर करणार आणि जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह मग तुम्ही म्हणणार सर आता मी मास्टर झालो या टॉपिकमध्ये. चला ठीक आहे, 2 क्वेश्चन 3 क्वेश्चन झाले आपले आतापर्यंत. आता पहिलाच क्वेश्चन आपला ट्रिकचा होता. समजलं सर चुकी कुठे आहे? चुकी होती आपली ती म्हणजेच हा हॅज प्रेझेंटवाला काढून टाका, त्याला V2 बनवा. V2 बनवला म्हणजे तो पास्ट टेन्स होतो. मग चुकी कुठे होती आपली? चुकी होती आपली ती म्हणजे ए मध्ये. एवाला पार्ट आहे ना तो, ए मध्ये चुकी होती. क्वेश्चन नंबर 4 बघा. द टीम. आता इथे काय दिसते? परत बघा सर इथं तर लास्ट आलं. आता समजत आहे तुम्हाला किती इझी आहे? मग असे शब्द जर आले लास्ट तर डोळे बंद करून सांगायचं की हा 100% पास्ट टेन्स आहे. आणि पास्ट टेन्स 4 असतात. मी परत येथे सांगतो, माहित नसेल तर पास्ट टेन्स 4 असतात. आता तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. सर पास्ट टेन्स 4 कुठले कुठले? पहिला सिंपल असतो. सिंपल. सिंपलचा फॉर्म्युला काय असतो? V2. ओके. दुसरा कंटिन्युअस असतो. आणि कंटिन्यूचा फॉर्म्युला काय असतो? मग कंटिन्यूचा फॉर्म्युला असतो वॉज किंवा वर. हे नोट डाऊन करून घ्या, खूप कामाचं आहे. हे तर ऑलरेडी मी दिलं स्लाइडमध्ये तुम्हाला. नंतर कुठला असतो? परफेक्ट असतो. आणि परफेक्टचा फॉर्म्युला काय असतो? हॅड प्लस V3. आणि शेवटचा कुठला असतो? परफेक्ट कंटिन्युअस असतो. आणि परफेक्ट कंटिन्यूचा फॉर्म्युला काय असतो? हॅड बीन प्लस V4. हॅड बीन प्लस V4 झालं. म्हणजे कुठल्याही टेन्सचे 4च भाग असतात: सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. मग आता मला असं म्हणायचं आहे की मला एवढं समजलं की वाक्यात जर कुठला शब्द आला, लास्टवाला शब्द आला,
म्हणजे वाक्यात जर लास्टवाला शब्द आला तर 100% आपल्याला या रिकामी जागेमध्ये कुठला टेन्स वापरायचा आहे, पास्ट टेन्स वापरायचा आहे. सर पास्ट टेन्सचं मग 4 असतात, या 4 मधून आम्ही कुठला घेऊ सांगतो. तुम्हाला सर्वांना मी काय शिकवलं, ट्रिक नंबर 2. मी असं गृहीत धरतो की तुम्ही ट्रिक नंबर 2 बघितली, पण काही विद्यार्थी म्हणते नाही सर आज तर मी पहिल्यांदा तुमचं लेक्चर बघत आहो, मग काय करू, तरी सांगतो, तरी समजेल तुम्हाला. ते म्हणजेच काय की हे दोन्हीही टेन्समध्ये आपण काय करतो, डायरेक्ट टाइम घेत नसतो. ओके, टाइमच्या अगोदर आपण काय करतो, सिन्स घेतो, टाइमच्या अगोदर फॉर घेतो किंवा टाइमच्या अगोदर बाय घेतो, नंतरच टाइम घेतो आपण. हे आपण ट्रिक नंबर 2 मध्ये शिकलो, ट्रिक नंबर 2 मध्ये. आणि याच्यामध्ये काय करता तुम्ही डायरेक्ट टाइम घेऊ शकता. आता मला सांगा टाइम कसा ओळखतात माहिती आहे ना, केव्हाने. टाइम ओळखतो आपण केव्हाने. मग मला म्हणायचं केव्हा, मागच्या आठवड्यात, लास्ट वीकेंड. केव्हा, लास्ट वीकेंड, म्हणजे हा टाइम आहे. मग हा जर टाइम आहे आणि त्याच्यात जर सिन्स नाही, फॉर नाही, बाय नाही, तर तो परफेक्ट टेन्स पण नाही आणि तो परफेक्ट कंटिन्यू पण नाही. सो नाव आपल्याकडे 2च ऑप्शन्स आहेत. समजत आहे मी काय बोलत आहे, किती इझी आहे. असं जायचं स्टेप बाय स्टेप. आणि आपण म्हणतो सर मग पास्ट टेन्सचं 4 आहेत, मग 4 मधून कुठलं उत्तर आहे एक्झॅक्टली, कुठलं उत्तर आहे हे कशाला बघता, कुठलं उत्तर नाही अगोदर ते एलिमिनेट करा, म्हणजे आपल्याला इझी जाईल 4 ऑप्शनपेक्षा 2 ऑप्शनमधून निवडणं. सो नाव वी हॅव 2 ऑप्शन्स. पहिलं ऑप्शन आहे V2 आणि दुसरं ऑप्शन आहे वॉज और V4. शोधा याच्यामध्ये तुम्हाला V2 दिसते की वॉज और V4 दिसते. बघूया. विन हा क्रियापदाचा पहिला फॉर्म, वोन हा क्रियापदाचा दुसरा किंवा क्रियापदाचा तिसरा फॉर्म, विनिंग हा क्रियापदाचा चौथा फॉर्म, विन्स हा क्रियापदाचा 5वा फॉर्म. असे एकूण क्रियापदाचे 5 फॉर्म असतात. मग आता तुम्हाला माहित आहे की तुमचं उत्तर V1 वाला नाहीच आहे, कारण V1 लागत असतो प्रेझेंट टेन्स मध्ये, पण हा लास्ट आहे म्हणजे कुठला टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे. नेक्स्ट, ओन हा कोण आहे, V2 आहे आणि आपल्याला आन्सर V2 लागू शकते, म्हणजे हे उत्तर आपलं असू शकते. पुढे जर गेलो तर आपल्याला दिसते विनिंग. विनिंग कोण आहे, V4, पण आपल्याला फक्त V4 पाहिजे का, नाही. V4च्या अगोदर काय पाहिजे होतं, वॉजवर पण पाहिजे होतं. मग इथं वॉजवर आहे का, नाही आहे, म्हणजे आपलं उत्तर हे पण नाही. समजलं सर्वांना. पुढे जाऊया. विन्स कोण आहे, V5. V5 कुठे लागतो, प्रेझेंट मध्ये. V5 आणि V1 प्रेझेंट मध्ये लागतात. प्रेझेंट टेन्सचं अनेक वचन म्हणजे विन, प्रेझेंट टेन्सचं एक वचन म्हणजे विन्स, कारण एस लागला ना. पास्ट टेन्समध्ये एक वचन अनेक वचन नसते. तुम्ही म्हणा सर तुम्ही याला V1 आहे म्हणून अनेक वचन म्हणता कारण एस लागला नाही, याला तुम्ही काय म्हणता, एक वचन म्हणता कारण एस लागलेला आहे. मग पास्ट टेन्समध्ये हा एक वचन आहे की अनेक वचन आहे, दोन्ही पण आहे. त्याच्यामध्ये तो एकटाच आहे ना, दोन्ही पण आहे. म्हणून चला ठीक आहे, चौथा क्वेश्चन सुद्धा क्लिअर झाला, समजलं. याच पद्धतीने बघा आता ह्या टेक्निक्स आणि ट्रिक्स कशा अप्लाय होतात आणि कसं सेकंदात तुम्ही उत्तर काढता. बघा परत, नेक्स्ट इयर. सर हा नेक्स्ट शब्द कुठे लागत असतो, जर असे शब्द आले तर तुम्हाला किती वेळा सांगितलं मी, इथूनच परत एकदा रिपीट करू आपण जेणेकरून लक्षात येणार. जर नेक्स्ट नावाचा शब्द आला तर तो फ्युचर टेन्सच असतो, दुसरा कुठलाच टेन्स नसतो. आता समजत आहे. तुम्ही म्हणा सर ठीक आहे तुम्ही इथं शिकवता समजते आणि नंतर आम्ही पेपर द्यायला जातो नंतर आठवतच नाही, असं का बरं होते, कारण तुम्ही काय करत नाही, मी सांगतो तुम्हाला. तुम्ही फक्त लेक्चर बघता, ओके सर झालं ठीक आहे, प्रॅक्टिस करत नाही याच्यावरती. काय करायचं असते माहिती आहे का, लेक्चर झाल्याबरोबर मी काय करतो तुम्हाला, आपल्या गायत्री अकॅडमी ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला हा लेक्चर प्रोव्हाइड करतो. लेक्चर बघता बघता डायरेक्टली तिची PDF पण देतो आणि PDF दिल्या काय करतो नंतर माहिती आहे का, तिची क्विज देतो. क्विज म्हणजे टेस्ट, डायरेक्ट 50 प्रश्नावर टेस्ट देतो. आणि जेव्हा तुम्ही 50 प्रश्न सोडवता आणि स्वतःला चेक करता ना की कुठले बरोबर आले, कुठले चुकले, का चुकले, आणि परत टेस्ट देता ना तुम्ही आणि तुझा स्कोअर वाढवता ना तुम्ही, तेव्हा म्हणता की येस सर हा जो माझा प्रश्न होता ना की इथं लेक्चर केलं की समजते आणि नंतर मला समजत नाही, असं का, कारण त्यावर प्रॅक्टिस झाली नाही. यासाठी मी काय केलं, गायत्री अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करा, बेसिक टू ॲडव्हान्स कोर्समध्ये जा, तिथं तुम्ही व्हिडिओ बघा, PDF बघा आणि त्याच्या 50 प्रश्नाची क्विज सॉल्व्ह करा. मला सांगा इश्यू येणार का, नाही येणार. ओके, सो तुम्ही म्हणा एवढे शब्द थोडी ना लक्षात राहतील जेव्हा तुम्ही क्विज डेली सॉल्व्ह करणार, 4-4 वेळा सॉल्व्ह करणार, तेव्हापर्यंत सॉल्व्ह करा जोपर्यंत डोक्यात फिट होत नाही. क्विज सॉल्व्ह करण्यामध्ये मजा पण येते, प्रश्न असतो खाली 4 ऑप्शन्स असतात. ओके, चला ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे फ्युचर टेन्स, हे क्लिअर झालं. मग नेक्स्ट म्हणजे जर फ्युचर टेन्स असेल तर तुम्हाला सर्वांना माहित पाहिजे की जसं आपण पास्ट टेन्सचे 4 टेन्स बघितले, फ्युचरचे सुद्धा 4 टेन्स असतात. पहिला जो टेन्स आहे तो सिंपल असतो, दुसरा जो टेन्स आहे तो कंटिन्युअस असतो, तिसरा जो टेन्स आहे तो परफेक्ट असतो आणि चौथा आणि शेवटचा जो टेन्स आहे तो परफेक्ट कंटिन्यू असतो. ओके, सिंपल टेन्स कसा ओळखायचा, शल विल V1, शल किंवा विल प्लस V1 लक्षात ठेवा. कंटिन्यू कसा ओळखायचा, शल बी किंवा विल बी प्लस V4. परफेक्ट टेन्स कसा ओळखायचा, शल हॅव
ऑब्लिक विल हॅव प्लस V3 आणि परफेक्ट कंटिन्यू कसा ओळखायचा? शल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस बीन प्लस V4 झाला. मग आपण असं म्हणू शकतो आपल्यासमोर प्रत्येक टेन्सचे 4 प्रकार असतात. मग तो प्रेझेंट असेल तर प्रेझेंटचे 4 सिंपल कंटिन्यू परफेक्ट कंटिन्यू. पास्ट असेल त्याचे पण 4 सिंपल कंटिन्यू परफेक्ट कंटिन्यू. फ्युचर असतील त्याचे पण 4 सिंपल कंटिन्यू परफेक्ट कंटिन्यू. म्हणजे असे 12 बनतात. मग मला असं म्हणायचं आहे की हे जे 4 आहेत या 4 मधून बघा की नेक्स्ट इयर कोण आहे? केव्हा सांगा? केव्हा? पुढच्या वर्षी. केव्हा? पुढच्या वर्षी. म्हणजे वाक्यात टाइम आहे. आणि जेव्हा वाक्यात टाइम असतो टायमासाठी तुम्ही सिंपल किंवा कंटिन्यू हे दोनच टेन्स घेऊ शकता. तुम्ही परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्यू हे 2 टेन्स घेऊ शकत नाही. हे आपण ट्रिक नंबर 2 मध्ये शिकलो. याच्या अगोदरचं लेक्चर नक्कीच बघा, खूप बेनिफिट होईल तुम्हाला. आणि कुठे स्किप करू नका जर पैकीच्या पैकी स्कोर पाहिजे असेल तर. ओके, सो सर समजलं. कारण हे जर घ्यायचे असते तर याच्यात सिन्स, फॉर, बाय आणि नंतर टाइम असता. डायरेक्ट टाइम आला म्हणजे हे 2च टेन्स यूज होत असतात. मग आता प्रश्न आहे सर की आम्ही आता मग सिंपल घेऊ की कंटिन्यू घेऊ? डिपेंड करतं ऑप्शनमध्ये बघा ना तुम्ही काय दिलेलं आहे की नेक्स्ट इयर टॉम अँड एमिली डायरेक्ट. हा बाईंग कोण आहे? बाईंग आहे V4. असा कुठला फॉर्म्युला नाही की आपण डायरेक्ट V4 घेणार. दिसते का याच्यामध्ये? V4 जरी घ्यायचा असेल तर त्याच्या अगोदर शाल बी विल बी घ्यावं लागेल. V4 जरी घ्यायचा असेल त्याच्या अगोदर शाल हॅव विल हॅव बीन V4 घ्यावा लागेल. मग नाही, V4 डायरेक्ट येणारच नाही. हा V1 आहे म्हणजे V1 म्हणजे कुठला टेन्स आहे? हा तर प्रेझेंट टेन्स आहे. आपल्याला फ्युचर पाहिजे. का बरं? कारण नेक्स्ट नावाचा शब्द आहे. फ्युचर पाहिजे आपल्याला. हा ब्रॉड म्हणजे कोण आहे? V2 आहे. V2 कुठे लागतो? V2 लागतो फ्युचर टेन्समध्ये. V2 लागत असतो फ्युचर टेन्समध्ये. म्हणजे हे सुद्धा आपलं उत्तर नाही. मग हा कोण आहे? विल. आणि हा कोण आहे? V1. विल प्लस V1 काय झालं इथं तयार? विल प्लस V1. आणि विल प्लस V1 कुठे दिसते तुम्हाला? तुम्हाला दिसते सिंपलमध्ये. तुमचं उत्तर आहे 4. समजत आहे की अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता? इझिली तुमची इंग्लिश 0 जरी असेल तरीही तुम्ही इंग्लिशमध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन सॉल्व्ह करून 90+ आणि पैकीच्या पैकी स्कोर मिळू शकता. ज्या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की सर मला टाइमच पुरत नाही, त्याचा टाइम असणार आहे अशा पद्धतीचे टेक्निक्स लावून. चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 6 बघूया आपण आता काय आहे. तर आज आपण जास्त क्वेश्चन घेणार आहोत. ओके, सो जसं पुढे जाणार आपल्या क्वेश्चनची लेवल वाढणार आहे आणि क्वेश्चनची संख्या पण वाढणार आहे. आय ब्लँक प्लेस फॉर माय एक्झाम ऑल डे टुमॉरो. सर कुठला शब्द आला? टुमॉरो आला. कुठला शब्द आला? टुमॉरो. जर असे शब्द येतात टुमॉरो, समजलं ना, नेक्स्ट, इन अ फ्यू, अशा काही शब्द येतात. डोळे बंद करून एकच नाव द्या, फ्युचर टेन्स आहे. होता अभ्यास तुमचा. मग मी जेव्हा तुमच्याकडून 50 प्रश्न सोडून घेणार आणि तुम्ही ते टेस्ट 2-3 वेळा देणार, अभ्यास एक्स्ट्रा करण्याची गरज पडत नाही. शब्द डोक्यात फिट होतात. चला ठीक आहे. टुमॉरो आला म्हणजे सर 100% हा फ्युचर टेन्स आहे. मग फ्युचर टेन्समध्ये 4 टेन्स असतात. कुठले कुठले? फ्युचर टेन्समध्ये 4 टेन्स असतात. सिंपल, फ्युचर, फ्युचर कंटिन्यू, फ्युचर परफेक्ट कंटिन्यू. पण त्या 4 मधून ते जे 2 शेवटचे आहेत ते उत्तर नसतात. कुठले शेवटचे 2? हे वाले. शेवटचे 2 म्हणजे हे वाले सर का बरं उत्तर नाही? सांगा बरं एकदा. का बरं उत्तर नाही 2 वाले? कारण वाक्यात जेव्हा टाइम येतो तर टायमाच्या अगोदर तुम्हाला सिन्स, फॉर किंवा बाय पाहिजे असतो. आणि नसेल तर मग हे टेन्स वापरू शकत नाही. यांना वापरण्यासाठी सिन्स, फॉर, बाय आणि नंतरच टाइम घ्यावा लागतो. हा रूल आपण ट्रिक नंबर 2 मध्ये शिकलो. मग मला असं म्हणायचं आहे की आता उत्तर तुमचं दोघांपैकीच आहे. आता विद्यार्थी मला म्हणतील की मग सर सिंपल वापरू की कंटिन्यू वापरू? सिंपल फ्युचर वापरू. सिंपल फ्युचर वापरायचा असता तर शाल विल V1 घेतला असता आणि फ्युचर कंटिन्यू वापरायचा असता तर शाल बी विल बी V4 घेतला असता. सर एक्झॅक्टली सांगा बरं इझी की 2 पैकी सिंपल घेऊ की कंटिन्यू? त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला चार्ट दिला बघा. सिंपलसाठी हे शब्द आणि कंटिन्यूसाठी हे शब्द. मग आता तुम्हाला दिसते ऑल डे. ऑल डे आला म्हणजे कुठला टेन्स घ्यायचा? कंटिन्यूअस घ्यायचा. आणि जर याच्यापैकी शब्द असता तर काय घेतला असता? सिंपल घेतला असता. इझी आहे. महत्व समजता यायचं तुम्हाला आता. चला बघूया. मग याचं महत्व समजलं तुम्हाला किती आहे? या पीडीएफचं महत्व किती आहे तुमच्या लक्षात आलं असेल. सर फ्युचर 4 टेन्स असतात. 4 मधून 2 तर ऑलरेडी आम्ही काय केले? एलिमिनेट केले. सो एलिमिनेट करून आता आपल्याला काय करायचं आहे? ऑल डे आला. ऑल डे आला म्हणजे हा सिंपल पण नाही राहिला, फक्त आणि फक्त कंटिन्यू. फ्युचर कंटिन्यू, शाल बी विल बी V4. शोधा आता याच्यामध्ये. बघा शाल हॅव, विल हॅव. बघा विल हॅव लागला ना, हा परफेक्ट टेन्स आहे. कुठला टेन्स आहे? परफेक्ट. सर परफेक्ट का नाही आला? काचं रिझन सांगा. काचं उत्तर मिळालं पाहिजे ना आपल्याला. का आला? का नाही आला? बिकॉज हा परफेक्ट आहे आणि परफेक्ट मध्ये डायरेक्ट टाइम लागत नसते.
आणि टाइम जर घ्यायचा असता तर आपल्याला गरज असते सिन्स फॉर बायची, तेव्हा विचार केला असता परफेक्ट आहे की नाही आहे. कट करा मग. टू ह्या प्लस बी, तसं ते स्ट्रक्चर पण चुकीचं आहे. पुढे पुढे स्ट्रक्चर पण चुकीचं आहे. डायरेक्ट विलच्या नंतर बिंग कधीच लागत नाही. विल कोण आहे? टू डू. हा टू डू फॉर्म आहे आणि टू डूच्या नंतर बिंग कधीच लागत नाही आणि नंतर चौथा फॉर्म तो आयएनजी. असा कुठलाच फॉर्म्युला नसतो. असा म्हणजे तुम्ही म्हणा सर हे ऑप्शन चुकीचं आहे की स्ट्रक्चर चुकीचं आहे? हे ऑप्शन पण चुकीचं आहे कारण ते परफेक्ट झालं असतं आपल्याला कंटिन्यू पाहिजे, आणि ते स्ट्रक्चर पण चुकीचं आहे कारण टू ह्या प्लस बी प्लस V4 असा 12 फॉर्म्युल्यामध्ये कुठलाच फॉर्म्युला नाही आहे. म्हणजे स्ट्रक्चरही चुकीचं, ऑप्शन पण चुकीचं. सर हे स्ट्रक्चर चुकीचं आहे की ऑप्शन चुकीचं आहे? हां, स्ट्रक्चर चुकीचं आहे बट ऑप्शन बरोबर असतं कंटिन्यूमध्ये. ऑप्शन बरोबर बोलू शकलो असतो आपण, पण स्ट्रक्चर चुकीचं आहे. विल बी प्लस बिंग, बी बघा बिंगच्या ऐवजी काय पाहिजे होता? बी पाहिजे होता, म्हणजे आपण विचार केला असता. म्हणजे हे ऑप्शन नाही चुकीचं, स्ट्रक्चर चुकीचं आहे. जर बी आला असता तर हेच आपलं उत्तर असतं. ओके केलेलं आहे. पुढे चला. म्हणजे ॲज ऑफ नव्हते उत्तर नाही आपलं. विल कोण असं? टू डू असतो आणि टू डूच्या नंतर बिन कधीच लागत नाही, म्हणजे स्ट्रक्चरच चुकीचं आहे. हे तिन्ही काय आहेत माहिती आहे का? स्ट्रक्चर चुकीचे आहेत. हे कुठल्याच टेन्सेसमधले स्ट्रक्चर नाही आहेत. पुढे चला. हां, विल बी प्लस V4 तुम्हाला सांगितलं. विल बी कोण आहे? टू बी. विल बी म्हणजे टू बी आणि आयएनजी लागला म्हणजे V4. टू बी प्लस V4 म्हणजे कुठला टेन्स? कंटिन्यू टेन्स. आणि कंटिन्यू टेन्समध्ये काय करू शकतो? ऑल डे हा शब्द लावू शकतो. आणि ऑल डे आला म्हणजे तो कंटिन्यू टेन्सच असतो आणि टुमारो आला म्हणजे तो फ्युचर टेन्स असतो, म्हणून तयार झाला फ्युचर कंटिन्यू टेन्स. समजत आहे सर्वांना? चला पुढे मग. आय होप तुम्हाला या सेशनचा नक्कीच बेनिफिट होत आहे. मला तुम्ही बघा हे सेशन झाल्यानंतर, आता नाही, हे सेशन झाल्यानंतर मला तुमच्या कमेंटची गरज आहे की तुमचं हे लेक्चर कसं झालं तर, कारण नंतर मला समजते की येस आपण तुम्हाला जे देत आहोत ते किती प्रकारे तुम्हाला समजलं. ओके, सो आन्सर विल बी आय विल बी स्टडिंग ऑल डे टुमॉरो. उद्या दिवसभर मी ते काम करत आलेलं असेल किंवा करत असेल, म्हणजे उद्या हे पूर्ण दिवसभर काय चालू असेल? चालू असेल. चालू म्हणजे कंटिन्यू. क्वेश्चन नंबर 7 घ्या. काय दिलेलं आहे? शी ब्लँक प्लेस हर ग्रँड पॅरेंट्स नेक्स्ट वीक. सर नेक्स्ट आला ना, डोळे बंद करून फ्युचर टेन्सच निवडायचा. आता तुम्हाला माहित आहे फ्युचर टेन्स कुठला निवडू सर? तसं तुम्हाला माहित आहे हॅज लागतो प्रेझेंटमध्ये. कट करा. हा विजिट फक्त V1 आहे. V1 कुठे लागतो? प्रेझेंटमध्ये. कट करा. हॅड कुठे लागतो? पास्टमध्ये. कट करा. तुमचं उत्तर काय आहे? टू डू प्लस V1 म्हणजे विल प्लस V1 सिंपल फ्युचर टेन्स. संपलं आन्सर. आणखी बघा तुम्ही उत्तरे कशी देऊ शकाल? व्हाईल दे वर हॅव्हिंग डिनर द फोन रिंग्स विथ अन इम्पॉर्टंट कॉल. ओके, आता प्रश्न असा आहे की व्हाईल सारखे जर शब्द आले, याला तुम्ही कॉम्बिनेशन ऑफ टेन्समध्ये सुद्धा मोडलं असतं. कॉम्बिनेशन ऑफ व्हाईल आल्यानंतर व्हाईलचं वाक्य कंटिन्यूमध्येच असते. हा वर कोण आहे? टू बी. माहीत नसेल लिहून देतो इथं. हा टू बी आहे आणि हॅव्हिंग आयएनजी लागला म्हणजे कोण आहे? V4. म्हणजे हा टेन्स कुठला आहे? कंटिन्युअस. असे टेन्सेस ओळखायचे. मग हा जर टेन्स कंटिन्युअस असेल तर व्हाईलचा टेन्स कंटिन्युअस असतो, हे बरोबर आहे. वाक्यात जेव्हा जेव्हा व्हाईल येतो ते वाक्य डोळे बंद करून सांगायचं की कंटिन्यू आहे. सर असं कुठे दिलेलं आहे? हे तुम्ही मनाने सांगता की असं कुठे दिलेलं आहे? नाही, हा रूल आहे. बघा वाक्यामध्ये जर व्हाईल आला दिसते तुम्हाला, म्हणून म्हणतो या बॉक्सला खूप इम्पॉर्टन्स आहे. हे तुम्हाला पूर्ण PDF क्विज सर्व मिळणार आहे. सो व्हाईल जर वाक्यात आला असेल तर डोळे बंद करून सांगायचं तो कंटिन्यूअस टेन्सच आहे. ठीक आहे, समजलं? क्लिअर? पुढे मग हा जर कंटिन्यू टेन्स आहे, कुठलं वाक्य होतं आपलं? ओके, आपण एक पुढे गेलो, एक वाक्य मिस झालं होतं ते पण घेऊया. सो कंटिन्यू आहे ना, मग ते बरोबर आहे. म्हणजे पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला वॉज वर हॅव्हिंगच पाहिजे होतं. कुठे दिसते? इथं तर हॅड दिला, चुकलं. सॉरी, समोर तर तुम्हाला वेगळा ऑप्शन दिलं. ओके, बघू आपण आता सर्व बघूया. सर इथं तर पहिल्या ऑप्शनमध्ये हॅव आहे, रॉंग. सर इथं वर हॅव्हिंग आणि इथं पण वर हॅव्हिंग तेच पाहिजे. व्हाईलच्या वाक्यात कंटिन्यू टेन्सच पाहिजे, हे बरोबर आहे. नो करेक्शन म्हणणार का आपण? हो, नो करेक्शन हे पण बरोबर आहे. म्हणजे दोन्ही बरोबर आहेत, पण दोघांपैकी तर एक कुठलं बरोबर करावं लागेल ना तुम्हाला. मला म्हणायचं की नो करेक्शन इज रिक्वायर्ड इथपर्यंत कुठलंच करेक्शन करण्याची गरज नाही. पुढे अजून वाक्य वाचलं नाही आपण. का बरं सर वर हॅव्हिंगच का पाहिजे? बिकॉज वाक्यात व्हाईल आहे आणि व्हाईलच्या वाक्यामध्ये कंटिन्यू टेन्स वापरावा लागतो, त्यानुसार हे बरोबर आहे. बाकीचे टेन्स परफेक्ट येणार नाहीत. मग नो करेक्शन जर म्हटलं तर मग दोन्ही बरोबर आहेत. येस, त्यासाठी बघावं लागेल पुढचं वाक्य. पुढचं वाक्य जर बघितलं तर हा सब्जेक्ट आहे
आणि हा वर्ब आहे. वर्ब कोण आहे? V5, कारण एस लागला म्हणजे एक वचन. ओके, मग V5 कुठे लागत असतो? प्रेझेंट टेन्समध्ये. V1 V5 कुठे लागत असतो? प्रेझेंट टेन्समध्ये. म्हणजे नो करेक्शन रिक्वायर्ड म्हणणार नाही आपण. का नाही म्हणणार नो करेक्शन रिक्वायर्ड? बिकॉज हा जो वर लागला हा टेन्स झाला पास्ट टेन्स आणि हा जो रिंग्स लागला हा झाला प्रेझेंट टेन्स. याला म्हणतात कॉम्बिनेशन ऑफ टेन्स. काय म्हणतात? कॉम्बिनेशन ऑफ सेंटेन्स किंवा कॉम्बिनेशन ऑफ टेन्स. मग जर का यांचं कॉम्बिनेशन काय सांगते आपल्याला? कॉम्बिनेशन सांगते की इथं जर पास्ट टेन्स असेल समोर सुद्धा पास्ट टेन्स पाहिजे. म्हणजे रिंग हा 5वा फॉर्म आहे, याचा दुसरा फॉर्म काय होतो? रँग. रँग हा दुसरा फॉर्म आणि दुसरा फॉर्म म्हणजे पास्ट टेन्स. संपलं. आय होप तुम्हाला समजत आहे आणि इम्प्रूव्हमेंट सुद्धा होत आहे. ओके, मला तेच पाहिजे. म्हणून मी तुमच्या कमेंट्सवर खूप डिपेंड असेल आता. ही जेवढी ही ट्रिक सिरीज आहे, ट्रिक सिरीज लेक्चर 1 तुम्ही बघितलं का? प्रेझेंटी लावा. 2 बघितलं का? प्रेझेंटी लावा नावासमोर. 3 बघितलं का? प्रेझेंटी लावा. कारण तुमचे नाव बघत आहे मी की डेली कमेंट्स सेम नावाने येत आहे तुमचे, की वेगवेगळे विद्यार्थी क्लास अटेंड करत आहेत. नक्कीच एक तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे लेक्चर झाल्यानंतर नक्कीच एक चांगला कमेंट द्या, जेणेकरून लक्षात येईल माझ्या की तुम्ही लेक्चर करत पण आहात आणि तुम्हाला ते समजत पण आहे. सुनाव क्वेश्चन नंबर 1 राहिला होता आपला, मधातला सुटला होता, तो घेऊन घेऊया. हा क्वेश्चन सुटला होता. नाही, याचं उत्तर दिलं आय थिंक आपण. दिलं सॉरी. 7वा झाला, 8वाही झाला, 9वा घ्या. काहीच समजत नाही, फक्त एवढं समजते इथं शब्द आलेला आहे दीज. तुम्हाला माहित आहे जेव्हा असे शब्द येतात डेली, आता मी परत मागे जात नाही, मी आता ओरली बोलतो, तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल की येस सर आहे चार्टमध्ये. माझं तर पाठांतरच आहे ना सर्व, मला तर माहीतच आहे, मीच ते बनवून दिलं तुम्हाला. आता मी मागे न जाता इथं सांगतो काय. तर डेली, दिस, दॅट, सॉरी नॉट दॅट, दिस, दीज हे शब्द प्रेझेंट टेन्समध्येच यूज होत असतात. कुठे? प्रेझेंट टेन्समध्ये. क्लिअर आहे? मग तुम्हाला कुठला टेन्स घ्यायचा आहे? प्रेझेंट टेन्स घ्यायचा आहे. आता इथं उत्तर, इथं जे फिल इन द ब्लँक आहे हे 100% आपली प्रेझेंट टेन्सच असली पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे प्रेझेंट टेन्स कसा ओळखायचा? तर आता हा जर सब्जेक्ट आहे, सर प्रेझेंट टेन्स 4 असतात. प्रेझेंट टेन्स 4 असतात, 4 पैकी मी कुठला घेऊ? आता दीज डेज ही फ्रेज आहे का? हो. आता मी बघा, तुम्ही जर ट्रस्ट ठेवला की येस सर आहे, तुम्ही बॉक्समध्ये दिलेला आहे, पण तुम्हाला हे माहीत पाहिजे की याच्यामध्ये एक ॲड ऑन करायचं होतं आपल्याला. ॲड ऑन म्हणजे काय? हे जे आहेत दीज डेज, होल डेज, नाव डेज. नाव डेज दिसते का कुठे? नाव डेज बघा, हा जो नाववाला शब्द आहे ना, ह्या 2 फ्रेजेस आणखी ॲड ऑन करू. नाव डेज, नाव अ डेज आणि दीज डेज, दीज डेज हे जे आहेत ना, हे कंटिन्यू मध्ये आपण काय करतो? नाव डेज, दीज डेज म्हणजे आता चालू आहेत. दीज डेज म्हणजे आता याचे दिवस आहेत, चालू आहेत. हे चालू टेन्समध्येच येतात. प्रेझेंट पाहिजे, पण प्रेझेंट कुठला? सिंपल प्रेझेंट पाहिजे का? नाही. प्रेझेंट परफेक्ट पाहिजे का? नाही. प्रेझेंट कंटिन्यू पाहिजे का? यस. का बरं? कारण त्याच्यामध्ये नाव डेज, दीज डेज किंवा नाव, करंटली हे शब्द दिसतात. समजलं? इझी आहे. जरी प्रेझेंट 4 असले, पण 4 पैकी कंटिन्यूस का घेतला? या काचं उत्तर मी तुम्हाला इथं दिलं. चला ठीक आहे सर, समजलं की किती इम्पॉर्टंट चार्ट आहे तर. ओके, सो नाव समजलं असेल की दीज डेज म्हणजे इथं कंटिन्यू पाहिजे आणि कंटिन्यू टेन्सचा फॉर्म्युला माहित पाहिजे. एम इज आर V4 म्हणजे हा एम इज आर कोण आहे? टू बी. आणि हा V4 कोण आहे? V4. सो टू बी प्लस V4 म्हणजेच एम इज आर प्लस V4. टू बी प्लस V4 म्हणजे सर्व कंटिन्यू टेन्स आणि एम इज आर V4 म्हणजे फक्त प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. सो नाव शोधा, याच्यामध्ये एम इज आर V4 कुठे दिसते? इथं दिसत नाही, एलिमिनेट करा. इथं दिसत नाही, एलिमिनेट करा. इथं पण नाही दिसत, एलिमिनेट करा. हा तुमचा एम इज आर पैकी आर आणि हा तुमचा ING वाला V4. सो आन्सर विल बी सेकंड फॉर्म. बघा आता तुम्ही तुमचं कॉन्फिडन्स कसं वाढला की सर आता नाव असं वाटत आहे की मी सुद्धा आन्सर देऊ शकतो, देऊ शकते. बघा कसं. तर करंटली आला म्हणजे डोळे बंद करून सांगायचं कंटिन्यू टेन्स आहे. आताच बघितलं आपण. व्हाईल, करंटली, नाव डेज, दीज डेज, होल डे, ऑल डे हे शब्द कंटिन्यू टेन्समध्ये येतात. कंटिन्यू टेन्सचा फॉर्म्युला काय आहे? कंटिन्यू टेन्सचा फॉर्म्युला आहे टू बी प्लस V4. तिन्ही प्रेझेंट, पास्ट, फ्युचर तिन्ही कंटिन्यू टेन्स. पण प्रेझेंटचा एम इज आर V4, पास्टचा वॉज वर V4, फ्युचरचा शॅल बी विल बी V4. पण फक्त इथं करंटली दिलं आणि कुठल्या टेन्स बद्दल बोललं जात आहे काय ते नाही दिलं. आता शोधा, तुम्हाला एम इज आर V4 दिसते की वॉज वर प्लस V4 दिसते? इथं तर असं काही दिसत नाही, एलिमिनेट करा. एम इज आर प्लस V4 दिसते, हे उत्तर आहे. इथं तर परफेक्टवाला आहे, हे एलिमिनेट करा.
आणि इथं पण ॲमिजर म्हणजे वॉजवर V4 दिसते, हे उत्तर असू शकते. आता प्रॉब्लेम काय की सर कंटिन्यू 3 आहेत, तुम्ही सांगता ना की टू बी प्लस V4, मग प्रेझेंटचा प्रेझेंटचा फॉर्म्युला आहे ॲमिजर V4, तो आहे. पास्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे वॉजवर V4, तो पण आहे. मग आम्ही पास्ट टेन्स घेऊ की आम्ही प्रेझेंट टेन्स घेऊ, बघू. करंटली, आता पण इथे शब्द कुठला आहे, करंटली वाला आहे ना. करंटली म्हणजे हा शब्दच सांगतो तुम्हाला की प्रेझेंटमध्ये आहे. करंटली म्हणजे आता करंटली, आता प्रेझेंटमध्ये, म्हणजे तुम्हाला याचा विचार करायची गरजच नाही, कारण करंटली शब्दामध्ये तुम्हाला लगेच समजून जाणार की हा प्रेझेंट टेन्स आहे. करंट म्हणजे आता नुकतंच प्रेझेंटमध्ये. ओके, पुढे चला. सो क्वेश्चन नंबर 11 बघा. लास्ट आला ना, पास्ट टेन्स संपलं. डायरेक्ट टाइम आहे, 2 ऑप्शन कट होतील. कुठला? हा प्रेझेंट टेन्स येणार नाही. हा हॅज लागला म्हणजे प्रेझेंट, हा V5 लागला म्हणजे प्रेझेंट, हा डायरेक्ट V4 तर कधी घेत नाही आपण. सब्जेक्टच्या नंतर डायरेक्ट V4 कधी घेतो का आपण? सब्जेक्ट आहे डायरेक्ट V4 इथे येणार, असा कुठला फॉर्म्युला असते का? नाही. तुम्ही समजून घ्या, वाक्यात जर सब्जेक्ट येत असेल तर सब्जेक्टच्या नंतर काय काय येत नाही. डायरेक्ट V4 कधीच येत नाही, म्हणजे ING. डायरेक्ट थर्ड फॉर्म कधीच येत नाही, म्हणजे ED वाला जो फॉर्म असतो. ओके, सब्जेक्टच्या नंतर V4 येत नाही, V3 येत नाही, कधीच येणार नाही डायरेक्ट. हे 2 शब्द समजून घ्या. मग सर हे येत नाही तर काय काय येऊ शकते सब्जेक्टच्या नंतर? मग सब्जेक्टच्या नंतर V1 येऊ शकतो, V5 येऊ शकतो, ते डिपेंड करते टेन्सनुसार. V2 येऊ शकतो, पण हे वाक्यानुसार डिपेंड करते कुठलं वाक्य पाहिजे तुम्हाला. मग आता मला असं म्हणायचं की हे ऑप्शन सर का कट केलं? कारण कधीच चौथा फॉर्म सब्जेक्टच्या नंतर डायरेक्ट येत नाही, असा कुठला टेन्स नाही, आणि तिसरा फॉर्म पण नसतो येत. हे प्रेझेंट आहे, तिथे येणारच नाही. उत्तर कुठलं उरलं? सेकंडवाला. सेकंड काय आहे? V1. सेकंड काय आहे? V2. सेकंड काय आहे? V3. कारण हे सर्व फॉर्म रीड सारखेच असतात. पण इथं तो कोणाचं काम करताय? इथं तो काम करताय V2चं. V2 म्हणजे कुठला टेन्स? पास्ट टेन्स. आणि तुम्हाला माहित आहे तो V3 का नाही सर? हा रीड V3 का नाही? कारण V3 डायरेक्ट एकटा येणार नाही, म्हणून तो V3 नाही. सर हा V1 का बरं नाही? कारण V1 वापरला असता तर प्रेझेंट झाला असता, आणि तसं तो शीला लागत नाही. V2 म्हणजे लास्ट आला तर इथं V2च पाहिजे. V2 म्हणजे इथं रेड. पुढे क्वेश्चन नंबर 12 बघा. क्वेश्चन नंबर 12 जर बघितला, दे विजिट द म्युझियम लास्ट. परत सर लास्ट आला, काय करू? काहीच करू नका. लास्ट आला ना तर पास्ट टेन्स आहे, लास्ट पास्ट, हे लक्षात ठेवायचं. सो विजिट्स हा V5 लागतो प्रेझेंटमध्ये. विजिट V1 लागतो प्रेझेंटमध्ये. विजिटिंग हा V4 आहे, आणि कधीच सब्जेक्टच्या नंतर V4 लागत नसते. आता समजलं, म्हणून हे उत्तर नाही. मग उरला फक्त एकच विजिटेड, आणि विजिटेड कोण आहे? इथं V2 आहे. V2 म्हणजे पास्ट टेन्स. क्लिअर होत आहे? चला पुढे आणखी प्रश्न घेऊया आपण याच्यावर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शी ब्लँक प्लेस टू पॅरिस लास्ट. सर परत लास्ट आला, काय करू? मग लास्ट ऑप्शन आपल्याकडे एकच आहे, फर्स्ट अँड लास्ट, ते म्हणजे पास्ट टेन्स. हा गोज V5 आहे प्रेझेंट टेन्स, हा गो V1 आहे प्रेझेंट टेन्स. पहिले दोन्ही कट करा, प्रेझेंट. गोईंग डायरेक्टली V4 आहे, V4 कधी सब्जेक्टच्या नंतर लागत नसते. उरलेला ऑप्शन V2 आहे, आणि V2 म्हणजे पास्ट टेन्स. मला तरी असं वाटतं, आता तुम्ही म्हणा सर माझ्यासाठी चिल्लर क्वेश्चन्स आहेत. आता माझी इंग्लिश अगोदर असं वाटायचं की खूप झिरो आहे, पण असं बघून असं वाटायचं की मी आता इंग्लिशमध्ये हिरो आहे. हे तुम्ही तेव्हा करणार. ओके, चला मग आता समजायला लागलेलं आहे की किती इझिली तुम्ही प्रश्न सोडू शकता. बघा काय दिसतो शब्द? सर मला तर इथं नेक्स्ट दिसतो. नेक्स्ट शब्द फक्त आणि फक्त फ्युचर टेन्समध्ये लागत असतो. फ्युचर सर कुठला? सर ॲम तर प्रेझेंटमध्ये लागतो, कट करा. सब्जेक्टच्या नंतर बिंग लागतो, असा कुठला फॉर्म्युलाच नाही आहे की सब्जेक्ट बिंग नाहीच आहे, म्हणून कट केलं. किंवा V4 म्हणा, त्याला V4 म्हणा, किंवा डायरेक्ट बिंग म्हणा, लागू शकत नाही. आणि हा जो आहे विल हॅव बीन, मी सांगितलं ना परफेक्ट कंटिन्यू. तुम्ही म्हणा सर हा जो टेन्स आहे विल बी, म्हणजे विल आणि बी, म्हणजे विल कोण आहे? टू डू, आणि बी कोण आहे? V1. टू डू प्लस V1 सिंपल फ्युचर टेन्स. सर हा टेन्स तर आपला सिंपल आहे, आणि हा विल प्लस हॅव प्लस बीन, हा विल हॅव म्हणजे टू डू आहे इथं, हा कोण सॉरी टू हॅव आहे, आणि हा बीन कोणाचं काम करेल? तिसऱ्या फॉर्मचं. हा परफेक्ट टेन्स आहे. सो प्रश्न काय आता आपल्या माइंडमध्ये? प्रश्न असा आहे, यस तुमच्या माइंडमध्ये डाऊट असतील की सर विल बी आणि विल हॅव बीन हे खरोखर सिंपल आणि परफेक्ट आहेत का? 100%. काही विद्यार्थ्याला कंटिन्यू म्हणतात, त्याला परफेक्ट कंटिन्यू म्हणतात, चुकीचे आहात. जर तुम्ही पण असा विचार करत असले तर अगोदर पहिले आपले बेसिक लेक्चर बघून घ्या, 15 वाले गायत्री अकॅडमी ॲप्लिकेशनमधून. क्लिअर आहे? सो हा परफेक्ट टेन्स आहे. परफेक्ट का नाही घेत? मी सांगितलं कितीतरी वेळा तुम्हाला की परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्यू टेन्स घेऊ शकत नाही जर टायमाच्या अगोदर सिन्स, फॉर किंवा बाय नाही आहे. क्लिअर आहे? समजत आहे? चला ठीक आहे, पुढे जाऊया. मग समजलं आपल्याला की हे आन्सर नाही. आता विल बी म्हणजे हा सिंपल आहे, सिंपल डायरेक्टली लावू शकतो आपण. चला ठीक आहे, आन्सर विल बी.
सिंपल. क्वेश्चन नंबर 15 घेऊया. क्वेश्चन नंबर 15 जर बघितलं आपण, इन अ फ्यू इयर्स, समजून जायचं फ्युचरवाला टाइम आहे. हे सर्व शब्द मी लिहून दिलेले आहेत. फ्युचरवाला, याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला द्याल. ओके. आता तुम्ही म्हणाल सर हे क्वेश्चन समजले आम्हाला की प्रेझेंट केव्हा असतो, पास्ट केव्हा असतो, फ्युचर केव्हा असतो. आता सांगा त्यांचा टाइप्स कसा ओळखायचा. चला पहिले 15 क्वेश्चन आपण याच्यावर बघितले, याचं उत्तर नक्कीच मला द्याल. फ्युचरच आहे बट कसं ओळखायचं. आता आपण काय करूया, टाइप्स ओळखणार आहोत. टाइप्स एकच मिनिट, 36च्या नंतर आपले टाइप चालू होतात. ओके, इथून चालू होतात आपल्या आता टाइप्स. टाइप्स म्हणजे कधी कधी प्रश्न कसा येतो की टेन्स कुठला आहे ओळखा, त्याच्या पण ट्रिक्स सांगतो मी तुम्हाला. ट्रिक्स म्हणजे ह्याच फॉर्म्युले माहीत पाहिजे, आणि फॉर्म्युले जरी माहीत नसतील तरी कसं काय करायचं तेही सांगतो. आता बघा, त्यांनी काय विचारलं, सिलेक्ट द ऑप्शन रिगार्डिंग द करेक्ट यूज ऑफ प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स कुठला आहे सांगा. आता तुम्हाला सांगितलं ना मी, 4च प्रेझेंट टेन्स असतात. 4. कुठला कुठला. सिंपल असतो, त्याचा फॉर्म्युला असतो V1 V5, हा सिंपल असतो. दुसरा असतो एम, इज, आर, V4, हा आपला कंटिन्यू असतो, कंटिन्यू प्रेझेंट. नंतर असतो हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3, हा परफेक्ट असतो, प्रेझेंट परफेक्ट. आणि शेवटचा असतो हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस V4, हा परफेक्ट कंटिन्यू असतो. ठीक आहे. आता त्यांनी काय विचारलं की करेक्ट प्रेझेंट टेन्स ओळखा. आता आपलं काम काय राहील, हे फॉर्म्युले बघून बघून त्याला तुम्हाला डील करावं लागेल. या फॉर्म्युल्यामध्ये जर बघितलं तर इथं कुडंट आला, आणि कुड कधीच आपण प्रेझेंटमध्ये लावत नसतो. सो तुमचं उत्तर कुठलं नाही, चौथंवालं नाही आहे. हे वाला तुमचा आन्सर नाही आहे. क्लिअर आहे. पुढे चला. ही ऑलवेज कॅरीड. कॅरीड म्हणजे कोण बरं. कॅरीड ईडी लागला, ईडी लागला म्हणजे V2, V2 लागला म्हणजे सिंपल पास्ट. सिंपल तर आहे पण सिंपल कुठला आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे असं ओळखायचं. म्हणजे आपलं उत्तर तिसरं पण नाही. आणि आपलं उत्तर जर तिसरं नसेल तर आपण काय म्हणणार, आर करेक्ट. हे सुद्धा सेकंडवाला सुद्धा आपला आन्सर नाही. नंतर आहे वर. तुम्हाला सर्वांना माहिती आहे वर, वर आला म्हणजे तो कुठे लागतो, पास्ट टेन्स मध्ये. आणि आपल्याला त्यांनी प्रेझेंट विचारलं म्हणजे आपलं उत्तर दुसरं पण नाही. दुसरं पण नाही म्हणजे हे पण नाही. तुमचं उत्तर कुठलं आहे, पहिलं आहे. का बरं पहिलं आहे, कारण याच्यात बघा मूज, मूज म्हणजे एस लागला, एस लागला म्हणजे V5, आणि V5 लागला म्हणजे तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे हे वाला सिंपल प्रेझेंट टेन्स. समजलं. म्हणजे तुम्ही टेन्सचे टाईप सुद्धा ओळखू शकता जस्ट बिकॉज ऑफ फॉर्म्युले. म्हणून फॉर्म्युले माहिती असणं गरजेचे आहेत. आजचं लेक्चर करून तुम्ही जर फॉर्म्युले प्रॉपर केले तर तुम्ही बघा आता जे पुढच्या ट्रिक चालू होतील त्या किती जबरदस्त समजतात तुम्हाला. आणि काही विद्यार्थ्याला असं वाटत असेल की सर ट्रिक्स आहेत पण तरी सुद्धा असं वाटतं आहे अभ्यास करा. असं का होतं माझ्यासोबत, कारण फॉर्म्युले लर्न नाही आहेत. एकदा का तुम्ही 10 मिनिटं 5 मिनिटं बाजूला ठेवून पहिले फॉर्म्युले व्यवस्थित समजून घेतले ना, आणि नंतर हे प्रश्न सोडवले ना, तुम्ही म्हणा सर काय जादू आहे, सेकंदात प्रश्न सुटतो माझ्याने. हे तुम्हाला फॉलो करावं लागेल. ओके चला ठीक आहे. क्वेश्चन बघा नंतरचा, टाईप्सवर कसा येतो. हर्ष हॅज बीन अ सक्सेसफुल लॉयर. आणि त्यांनी विचारलं आयडेंटिफाय टेन्स. टेन्स ओळखायचं सांगितलं. मग टेन्स जर ओळखायचा असेल, मी सांगितलं ना तुम्हाला, हे जे हेल्पिंग वर्ब मी लिहून दिले होते, आठवते हेल्पिंग वर्ब लिहून दिले होते, काय लिहून दिले होते, विसरले असाल सांगतो. जर वाक्यामध्ये टू बी प्लस V4 आला असेल, सॉरी टू बी प्लस V4 असेल तर तो कंटिन्यू असतो. टू हॅव प्लस V3 असेल तर तो, मी रिव्हिजन करून देत आहे, परफेक्ट असतो. टू हॅव प्लस बीन प्लस V4 असेल तर तो परफेक्ट कंटिन्यू असतो. काय असतो, परफेक्ट कंटिन्यूअस. परफेक्ट कंटिन्यूअस असतो. आणि V1 असेल, V5 असेल किंवा V2 असेल तर तो सिंपल असतो. अशा प्रकारे कुठलाही टेन्स तुम्ही ओळखू शकता. या 4 वरती सर्व टेन्सेस डिपेंडंट आहेत. आता प्रश्न येतो की मला कुठला टेन्स ओळखायचा आहे, तर मी काय करेल, मी अगोदर बघेल की याच्यापैकी कशामध्ये तो टेन्स बसतो, यापैकी कुठल्या फॉर्मॅटमध्ये तो टेन्स बसतो हे मी अगोदर चेक करेल. मी कसं चेक करतो बघा. आता मी काय करेल, मी म्हणणार हॅजला काय म्हणतो आपण, हॅजला म्हणतो टू हॅव. काय म्हणतो, टू हॅव. हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव, हे टू हॅव असतात. आणि हा इयन लागला म्हणजे हा V3 आहे. हा वाला बिन नाही आहे, हा बिन वेगळा आहे आणि हा बिन वेगळा आहे. हे सर्व मी बेसिकमध्ये शिकवलेलं आहे तुम्हाला. ओके, तरी पण ज्यांना माहीत आहे, ज्यांना नाही माहीत त्यांना एक्स्ट्रा सांगतो मी फक्त. सो इथं जो फॉर्म्युला आहे आपला तो कुठला आहे, टू हॅव प्लस हा बिन म्हणजे V3. ओके, ज्या विद्यार्थ्याला माहीत नाही मी इथं लिहित आहे, एम, आर, बी हा पहिला फॉर्म असतो. वॉज, वर हा दुसरा फॉर्म असतो. बिन हा तिसरा फॉर्म. बिंग हा चौथा फॉर्म. आणि इज हा 5वा फॉर्म.
पाचव्या फॉर्मला नेहमी एस लागतो शेवटी, चौथ्या फॉर्मला नेहमी ING लागतो, तिसऱ्या फॉर्मला ED EN किंवा D लागतो, आणि दुसऱ्या फॉर्मला कधी म्हणजे इरेग्युलर असेल तर कधी कधी काय लागतो, कधी कधी काहीच लागणार नाही. पहिल्या फॉर्मला काहीच लागत नसते. सो हे मेन वर्ब आहेत, म्हणजे हा मेन वर्बचा तिसरा फॉर्म आहे. आणि हा हेल्पिंग वर्ब आहे. दिसायला जरी दोन्ही सारखे आहेत, हा बिन दोन्हीही बिन तुम्हाला सारखे दिसतात. बघा मी जर इथं शब्द लिहिला लुक, एका लुकचा अर्थ काय होते, दिसणे, हा वेगळा आहे. आणि एका लुकचा मिनिंग काय होतो माहिती आहे का, बघणे, हा वेगळा आहे. पण आपल्याला वाटतं की सॉरी हे तर सारखेच आहेत, हे तर एकच असतील. तसं इथं आहे. हा बिन जरी दिसतो बिन, हा हेल्पिंग वर्ब आहे. आणि हा जरी बिन दिसतो, हा मेन वर्ब आहे. हे तुम्हाला शिकायला मिळते हेल्पिंग वर्ब वर्सेस मेन वर्ब्स. ओके, बेसिक टू ॲडव्हान्समध्ये हे चॅप्टर बघाल, हेल्पिंग वर्ब वर्सेस मेन वर्ब, म्हणजे डाऊट तुमचे क्लिअर होतील. ओके, समजलं. टू ह्या प्लस V3 म्हणजे मला एवढं 100% समजलं की हा टेन्स परफेक्टच आहे. कुठला टेन्स आहे, परफेक्ट आहे. मग हा टेन्स जर परफेक्ट आहे, पण याच्यात तर सिम्पल दिलं नाही, तो सिम्पल नाही आहे, कट करा. हां, याच्यात तर परफेक्ट दिलं, मग हां परफेक्ट असू शकतो. याच्यात तर कंटिन्युअस दिलं नाही, कंटिन्यू मध्ये ॲमिजार किंवा टू बी पाहिजे होता. इथं पण परफेक्ट दिलं, पण कुठला, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस नाही, हा परफेक्ट पण आहे आणि कंटिन्युअस पण आहे, नाही हा नाही. सो आन्सर विल बी विच, आन्सर विल बी सेकंड, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. समजत आहे सर्वांना, इझिली करू शकाल. आता आणखी बघा, आणखी आपल्याकडे खूप सारे क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला सुद्धा हे सर्व क्वेश्चन मी देणार आहे. बघा, महा TET शिक्षक भरतीचा क्वेश्चन घेतला, हा TCSचा घेतला, हा सुद्धा TCSचा BMCचा आहे. याच्यात काय विचारलं बघा, हे सर्व प्रश्न तुम्ही सोडवणार आहात. ओके, चला बघा, पहिलाच प्रश्न दिलेला आहे तुमच्या समोर आहे. त्यांनी विचारलं, चूज द सेंटेन्स विथ द ॲप्रोप्रिएट प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स ओळखायचा आहे आणि सर्वजण प्रेझेंट टेन्स ओळखू शकतात. कसा ओळखू शकतात ते बघा. विल आला म्हणजे फ्युचर टेन्स, एलिमिनेट करा. हां, टू बी प्लस V4 इथं दिसते, हा प्रेझेंट टेन्स आहे, हा प्रेझेंट टेन्स आहे कंटिन्युअस वाला, हे उत्तर असू शकते. हॅज प्लस V3 यस, हा सुद्धा प्रेझेंट टेन्स आहे. इथं इव्हॉल्व्स यस लागला, यस, हा सुद्धा प्रेझेंट टेन्स आहे. पण तीन तर उत्तर नसतील, उत्तर तर तिघांपैकी एकच असेल ना कुठलं तरी. मग अशा कंडिशनमध्ये बघायचं की याच्यामध्ये काही एक्स्ट्रा तर नाही दिलं. द चिल्ड्रन आर प्लेइंग इन द पार्क व्हाईल द सन सेट्स. काय लागलं इथं, व्हाईल. मी काय सांगितलं, जेव्हा शब्द ऑल डे, व्हाईल, होल डे, व्हाईल आला म्हणजे समोरचा टेन्स कुठला पाहिजे होता, व्हाईल आला म्हणजे समोरचा टेन्स कंटिन्यू मध्ये पाहिजे होता. किंवा आता इथं व्हाईलच चुकीचं असेल नाही तर मग, म्हणजे व्हाईलमुळे काय झालं, किंवा पुढच्या वाक्यामुळे हे आपलं वाक्य चुकलं. समजलं, जरी हा प्रेझेंट टेन्स बरोबर आहे, टू बी प्लस V4 जरी बरोबर आहे, पण तो व्हाईलमुळे चुकला. ओके सर, समजलं. आता उत्तर आहे दोघांपैकी असेल. मग दोघांपैकी जर उत्तर पाहिजे, द कंपनी हॅज लॉन्च टू ह्या प्लस V3 म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कुठला आहे, हा प्रेझेंट कुठला होता, कंटिन्युअस. टू बी प्लस V4 होता ना, हा प्रेझेंट कंटिन्युअस होता, हा प्रेझेंट परफेक्ट. बट तुम्हाला सर्वांना माहित आहे, केव्हा, काल, एस्टरडे हा टाइम आहे, आणि टाइम कधीच परफेक्ट टेन्समध्ये यूज करत नसतो. आणि करायचा असेल तर या टायमाच्या अगोदर तुम्हाला काय पाहिजे, सिन्स, फॉर किंवा बाय पाहिजे. समजत आहे, हे ट्रिक्स नंबर 2 मध्ये शिकलो. तुम्ही म्हणा सर तुम्ही एवढं रिपीट का करता, यस, माझं काम तुम्हाला शिकवणे नाही, तुझ्या डोक्यात फिट करणे डायरेक्टली. ओके, हे त्याच्यामुळे चुकीचं आहे. उत्तर आपलं चौथं आहे. का बरं, कारण हा V5 आहे, हा तुमचा सब्जेक्ट प्लस V5 प्लस ऑब्जेक्ट. समोर काय दिलेलं आहे, पूर्ण वाक्य दिलेलं आहे, म्हणजे हा तुमचा करेक्ट प्रेझेंट टेन्स आहे. कोणी विचारला क्वेश्चन, BMCने. पुढचा प्रश्न बघा, काय केलं त्यांनी विचारलं तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स फॉर्म्युला काय असतो याचा, टू बी प्लस V4 म्हणजे प्रेझेंटचा स्पेशल काय असेल, एम इज आर V4. शोधा आता, तुम्हाला एम इज आर प्लस V4 कुठे दिसते. सर इथं इज प्लस V4 आहे, ही उत्तर असू शकते. इथं हॅव प्लस V3 हा तर परफेक्ट टेन्स झाला, कुठला, परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट, हे उत्तर नाही. हा हॅज बीन V4 हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू, हा परफेक्ट पण आहे आणि कंटिन्युअस पण आहे, हे पण आन्सर नाही. आणि आणखी जर पुढे गेलो आपण, हा तर मॉडेलवाला दिला त्यांनी, याला एलिमिनेट करा. सो आन्सर विल बी फर्स्ट. चालेल, सोडू शकाल मग तुम्ही असे क्वेश्चन्स. बघा परत शिक्षक भरतीचा क्वेश्चन आहे आणि असे भरपूर क्वेश्चन्स आहेत की जे तुम्हाला टाईप्सवरती दिलेले आहेत, आणि आय होप तुम्ही हे सर्व क्वेश्चन सोडू शकाल. परत बघा आता, आयडेंटिफाय द टेन्स. टेन्स ओळखा फक्त त्यांनी सांगितलं. काय दिलं इथं, वर दिला. ओके, तुम्हाला माहित आहे वॉज वर जर आला तर तो पास्ट टेन्सच असतो. मग शोधा इथं पास्ट टेन्स कुठे कुठे आहे.
सर इथं पास्ट टेन्स आहे, इथं पण पास्ट टेन्स आहे, इथं पण पास्ट टेन्स आहे आणि इथं सुद्धा पास्ट टेन्स आहे. बट या वाक्यासाठी तुम्हाला लागणार आता ॲडव्हान्स चार्ट. आता मी तुम्हाला तो पण प्रोव्हाइड केला. मी सांगतो काय तुम्हाला, तुम्ही एक मार्क सुद्धा गमावणार नाही. मी सर्व काही हे पीडीएफ जर तुम्ही केली ना प्रॉपर, प्रत्येक पीडीएफमध्ये 50 क्वेश्चन देत असतो आणि ते 50 क्वेश्चन जर केले तर तुम्ही त्या टॉपिकमध्ये मास्टर बनता. फक्त ते पीडीएफला महत्त्व द्या. हे जे आहे ना आपली पीडीएफ हे दाखवतो तुम्हाला. मी तुम्हाला काय दिलेलं ॲडव्हान्स सांगतो. हे बघा, ॲडव्हान्स फॉर्म्युले चार्ट म्हणजे जगातला कुठलाही टेन्स विचारला, टेन्स तर 12च असतात, पण कसंही टेन्स विचारला तर याच्या बाहेर जात नाही. तिथं काय होतं, तिथं होतं वॉजवर, वॉज किंवा वर होता, नंतर बिंग होता, नंतर V3 होता. मग हा वॉजवर काय असतो, याचं नाव असतं टू बी, म्हणजे टू बी होता, बिंग होता आणि V3 असं होते ते वाक्य. टू बी प्लस बिंग प्लस V3. मग बघा बरं, टू बी प्लस बिंग, येस इथं दिसते, काय दिसते, टू बी प्लस बिंग प्लस V3 म्हणजे तो टेन्स कंटिन्युअस होता असं ओळखतात. म्हणून ही जी पीडीएफ दिलेली आहे ना, सर्व काही आहे. ॲडव्हान्स फॉर्म्युले सुद्धा आहेत. पॅसिवाईज त्यांनी तुम्हाला ॲक्टिव्हमध्ये नाही विचारलं, पॅसिव्हमध्ये विचारलं तर हा टेन्स कुठला आहे ओळखा. मग तेव्हा ओळखता येत नाही विद्यार्थ्याला, कारण ते म्हणतात सर आम्ही 12 फॉर्म्युले शिकलो सरळ सरळ आणि या 12 फॉर्म्युले आमच्या लक्षात आहेत, पण आणखी 12 असतात कुठले, पॅसिवाईजचे. जे तुम्ही 12 शिकले ते ॲक्टिव्हाईजचे होते. पॅसिवाईजचं सर असं पण काही असते हे माहिती नव्हतं आम्हाला. पण हे असं काही असू द्या, पुस्तक नाही सांगणार तुम्हाला हे, किंवा कोणी अदर ठिकाणी क्लिअर नाही होणार. बट हे जे 1, 2, 3, 4 गोष्टी तुमच्या समोर आहेत. जगातला कुठलंही ॲक्टिव्ह असो, पॅसिव्ह असो, डायरेक्ट असो, इनडायरेक्ट असो, तुम्ही 100% टेन्स ओळखू शकता. कारण मला समजलं आता की टू बी प्लस बिंग प्लस V3 आला म्हणजे तो कंटिन्युअस असतो. आणि असं आहे का कुठे, चला आता आपण आपल्या क्वेश्चनवरती येऊया. मग तो काय असतो, डायरेक्टली कंटिन्युअसच असतो आणि आपण बघणार की खरोखर कंटिन्युअस आपण सोडू शकतो का. आता इथं जर आलो आपण तर आता आपण काय म्हणणार, हा कोण आहे, हा टू बी आहे, हा बिंग कोण आहे, बिंग आहे, आणि ॲनॉड ईडी लागला म्हणजे V3 आहे. सो टू बी प्लस बिंग प्लस V3 म्हणजेच टेन्स कुठला आहे, हा कंटिन्यू टेन्स आहे. आणि इथं ऑप्शन शोधा कंटिन्यू कुठे आहे, सर इथं कंटिन्यू दिसते, सो आन्सर विल बी सेकंड. क्लिअर सोडू शकता. बघा कंबाईन ग्रुप बीचा क्वेश्चन आहे, ग्रुप बीचाही समजून घ्या. मग ग्रुप सी पण आहे, राज्यसेवा पण आहे, सर्व क्वेश्चन्स आहेत. आता याच्यामध्ये काय करणार आपण, सेम तेच आहे की इट हॅज बीन, टू हॅव प्लस बीन प्लस V4 प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. शोधा, दिसेलच तुम्हाला. आता तुम्ही म्हणा सर पण असं तर कुठे दिलं नाही त्यांनी. एक सांगू तुम्हाला, प्रोग्रेसिव्ह म्हणजेच कंटिन्युअस आणि कोणाचा, परफेक्ट वाला, म्हणजे त्याचं उत्तर आहे. बाकीचं सोडून घ्या. आता बाकी जेवढे आहेत राज्यसेवा, डिपार्टमेंटल, ग्रुप सी, बाकी सर्व दिलेले आहेत ते तुम्ही सोडून घेणार. याच्यात तुम्हाला जवळपास किती क्वेश्चन दिसतील, जवळपास 50 प्रश्न याच्यावर दिलेले आहेत. विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम असतो, सर तुम्ही शिकवता खूप चांगलं वाटते, चांगलं समजते, पण नंतर पेपरमध्ये जेव्हा देतो तेव्हा माझा स्कोर कमी येतो किंवा मी विसरून जातो. याचं सोल्युशन सांगा. सोल्युशन सांगतो काय तर, हे टोटल 50 क्वेश्चन्स आहेत ना, हे एकदा पहिल्यांदा सोडवा. सेकंड गोष्ट काय करा, सेकंड गोष्ट अशी करा की आपला जो हा बेसिक टू कोर्स आहे याच्यावर क्लिक करा, गायत्री अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करून, आणि तिथे हे फोल्डर दिसेल तुम्हाला. कुठलं फोल्डर दिसेल, ग्रामर ट्रिक्स. याच्यात आता एकच दिसते पण 2 व्हिडिओ ॲड झालेले आहेत त्याच्यामध्ये, 2 व्हिडिओ. का बरं, बिकॉज हा जुना स्क्रीनशॉट आहे. आता हे तिसरं व्हिडिओ पण इथं अपलोड होईल. मग इथं तुम्हाला काय काय दिसेल सांगतो. इथं तुम्हाला दिसेल एक PDF. बघा इथं वॉच म्हणजेच काय, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, आणि इथं PDF म्हणजेच काय, ते PDF वाचू शकता. आणि ऑलरेडी क्विज टाकलेली आहे. इथं तुम्हाला एक ऑप्शन क्विजचं येणार, कुठलं येणार, QUIZ क्विज. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही काय करू शकता, हे जे PDF मध्ये 50 प्रश्न आहेत किंवा आणखी जे काही मला वाटतं की इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, आणि हा जो चार्ट आहे तुम्हाला वाटतं की लक्षात राहिला पाहिजे, त्या क्विजच्या माध्यमातून वारंवार सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करताना मजा येईल, आणि मजा येताना ते सबकॉन्शियस माइंडमध्ये जाईल. माझं काम सिलेबस संपवणे, माझं काम तुमची मजा येणे, माझं काम फक्त एवढं नाही आहे. माझं काम आहे तुमच्या डोक्यामध्ये फिट होऊन त्या एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला आठवलं पाहिजे आणि एक्झॅक्टली अटेम्प्ट केला पाहिजे. सिलेबस संपवणे म्हणजे काही शिकवणे नाही, जे एक्झाममधील फक्त ते त्या लेवलचं. ओके, सो बेसिकली हा जो कोर्स आहे बेसिक टू ॲडव्हान्स, हा जर तुम्ही जॉईन केला तर याच्यावरती तुम्हाला 10 कोर्सेस, 10 ते 11 कोर्सेस, आणि भविष्यात जेवढी कोर्सेस चालू होतील माझे नवीन नवीन, सर्व फ्री आहेत. ग्रामर ट्रिक्स जे नवीन चालू केली, ओकॅप ट्रिक्स जे नवीन चालू केली, बेसिक टू ॲडव्हान्स सर्वात पॉप्युलर कोर्स जो आता मिलियनपर्यंत जाणार, फ्री आहे. याच्यामध्ये 60 लेक्चर्स. MPSC इंग्लिश फ्री आहे 2026 लेटेस्ट बॅच, नवीनवाली बॅच. सरळ सेवा नवीनवाली बॅच फ्री आहे तुम्हाला याच्यामध्ये. मग तलाठी भरती, वनरक्षक, बँकिंग, शिक्षक भरती, इंग्लिश वोकॅबलरी जुनीवाली, स्पोकन इंग्लिश 2026 नवीनवाला कोर्स फ्री आहे. आणि याच्यासोबत तुम्हाला काय काय मिळते आणखी, तुम्हाला आणखी प्रिंटेबल नोट्स मिळतात, टेस्ट सिरीज मिळते, बाहेरून लावण्याची गरज नाही, अनलिमिटेड वॉच टाईम आहे,
लाईव्ह डाऊट्स म्हणजे लाईव्ह क्लास आहे, लाईव्ह प्लस रिकॉर्डेड. झूमला फेस टू फेस आपल्या सर्व डाऊट्स क्लिअर होतात. तुम्हाला वाटतं की सर मला हे सर्व पाहिजे, सर्व फ्रीमध्ये पाहिजे, अगदी नॉमिनल प्राईजमध्ये आहे, अगदी नॉमिनल प्राईस. ओके, 18 जून हा कुपन कोड टाका, तुम्हाला प्राईस कमी होऊन जाणार. 18 जून म्हणजे आणखी 500 रुपये तुमचे कमी होतील या कोर्सवरचे. 18 जून फक्त टाकाल. ओके, 18 जून माझी डेट ऑफ बर्थसाठी मी तिथं मेन्शन केलेली आहे, तुम्ही वर्षभरात कधी लावू शकता. सो नाव 9098138483 दिस इज माय पर्सनल नंबर. कॉल नका करू. फक्त अजूनपर्यंत तुम्ही तुमचं नेम आणि सिटी मला पाठवलं नसेल, मी तुमचे नंबर सेव्ह करून घेत असतो, तर नक्कीच पाठवा. तुम्हाला वाटते सर मला थोडी इन्क्वायरी पण करायची आहे, कॉल करायचा आहे, तर कॉलिंगसाठी 2 नंबर आहेत, तुम्ही याच्यावर डायरेक्टली कॉल पण करू शकता. ओके, क्लिअर आहे सर्व आता. चला मग आता आपण सोबत आहोत जवळपास. हे जी सिरीज आपण चालू केली डिपेंड करते की सर आता सिरीज कंटिन्यू चालेल नाही चालेल हे तुमच्या रिस्पॉन्सवरती आहे. सो आजचं सेशन कसं झालं नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल, तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मांडाल, कारण त्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या असतील. मी पूर्ण रीड करून पर्सनली तुम्हाला तिथं रिप्लाय पण करतो यूट्यूबला. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. किंवा ज्यांनी ॲप्लिकेशनमध्ये बघते त्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा ऑप्शन्स आहे, नक्कीच तुमचे रिप्लाय कमेंट बॉक्समध्ये कराल. सो ऑल ऑफ यू बाय, थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि लिंक शेअर करायला नक्कीच विसरू नका. ऑल ऑफ यू बाय, टेक केअर, थँक्यू सो मच.